चलो चालू करायचं. झालं व्यवस्थित जेवण वगैरे? जास्त झालं नाही ना? मीडियम झाले ना? चलो, तर महाराष्ट्रातील नदी प्रणाली एमपीएससीच्या क्षेत्रातला सगळ्यात गदारोळ घालणारा टॉपिक तो म्हणजे नदी प्रणाली आहे. नदी प्रणालीवरती बरेचशा लोकांचे क्वेश्चन जे आहेत ना ते चुकतात. आता नदी प्रणालीवरती अलीकडच्या काळामध्ये एक नवीन क्वेश्चन विचारायला सुरुवात झालेली आहे. जल निस्सारण व्यवस्था हा बरेच जणांसाठी नवीन टॉपिक असेल, पण कंबाईन वाल्यांनी ग्रुप सी वाल्यांनी जे आहे ना खूप जास्त फोकस नाही करायचं ह्याच्यावरती. नावं फक्त लक्षात ठेवून घ्यायचे, ठीक आहे ना? याच्यामध्ये हे एक नवीन क्लासिफिकेशन आहे. अगोदर मला एक सांगा, नदी म्हणजे काय? कशाला म्हणायचं नदी? कोण सांगते बरं? एक जण सांगा, म्हणजे व्यवस्थित ऐकायला येईल मला. कन्सेप्ट मला तुमच्या कळू द्या. नदी कशाला म्हणणार? एक जण सांगा बरं, हात वर करा. हा, पाण्याचा पाणलोट, कल्लोळ. कशाला म्हणायचे नदी? सिरियसली चलो, भौगोलिक शब्दामध्ये तुम्हाला नदी कशाला म्हणायचंय? राज्यसेवा करत असताल तर कन्सेप्ट फोकस करावा लागेल, आणि खूप जास्त कन्सेप्ट कडे जायचं नसेल तर मग कंबाईन मध्ये खेळा. पण कंबाईनला बी कन्सेप्ट लागतात. तर नदी रिव्हर म्हणजे काय? पहिली गोष्ट 2-3 शब्द लक्षात ठेवायचा. थंड पाण्याचा प्रवाह. आता हा जो प्रवाह आहे हा कमीत कमी 6 किलोमीटर पर्यंत वाहत जाणारा पाहिजे. कमीत कमी थंडगार पाणी, थंड पाणी सलग ते एक 6 किलोमीटर पर्यंत जर ते वाहत जात असेल तर नदी म्हणा त्याला. नाहीतर वडा बी म्हणू शकतो तुम्ही. वड्याला फक्त थंड पाणी नसतं. हा, नीट लक्षात घ्या. तर नदी म्हणजे थंडगार वाहण्याचा पाण्याचा प्रवाह जो की कमीत कमी 6 किलोमीटर पर्यंत तो काय होतो, सलग वाहत राहतो. दुसरी गोष्ट, नदी प्रणाली कशाला म्हणायचं? नदी प्रणाली आणि नदी खोरे याला जल प्रणाली पण तुम्ही म्हणू शकता. चलो, नदी प्रणाली आणि जल प्रणाली म्हणजे काय सांगा लवकर, पटकन. कोण सांगते बरं? जिसमें है दम है बाजीराव शिंगम. कोण सांगते? नदी प्रणाली किंवा जल प्रणाली म्हणजे काय? मीच सांगतो. चलो, मलाच गरज आहे. हे 6 किलोमीटर पेक्षा जास्त पाण्याचा प्रवाह. जल प्रणाली किंवा नदी प्रणाली म्हणजे एक, या मुख्य नदीला, ही जी मुख्य नदी आहे या मुख्य नदीला डाव्या उजव्या तीरावरून मिळणाऱ्या उपनद्या, सहाय्यक नद्या यांचं जाळं म्हणजे ते काय असतं? नदी प्रणाली, जल प्रणाली. मग नदी खोरे कशाला म्हणायचं? तर ही मुख्य नदीला तिच्या डाव्या उजव्या तीरावरच्या उपसहाय्यक नद्या या सगळ्यांचं पाणी त्या पृष्ठभागावरती कुठपर्यंत गेलंय, त्या जमिनीखाली तो क्षेत्र, त्या जमिनीखाली त्या पाण्याखाली आलंय, त्या सगळ्या क्षेत्राला त्या नदीचं खोरं म्हणायचं. मग आपण म्हणतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं नदीचं खोरं कोणतं आहे? गोदावरी. म्हणजे तिच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या 49% क्षेत्र व्यापलंय तिने. 49% क्षेत्र व्यापलंय, म्हणजे जवळजवळ निम्मा भाग त्या नदीच्या खोऱ्यामध्ये आलेला आहे. बरोबर ना? नदी खोरे, नदी जलप्रणाली, त्याच्यानंतर नदी चौरे. एक मधीच आला होता एक क्वेश्चन, नदी चौरे. सांगा नदी चौरे काय? नदीचं पाणी चोरणे, सिंपल भाषेत, साध्या, नदीचं पाणी चोरणे. आता बघा, ही समज एक नदी आहे, ही वाहत चाललेली आहे, आणि ह्या नदीला एखादी जर नदी किंवा हिची एखादी जर उपनदी असेल डाव्या उजव्या तीरावरची, तर ही जी नदी आहे हिचं पाणी तर इकडे जाणार आहे, हिचं पाणी इकडे मिळणार आहे. पण एखादी अशी चोट्टी नदी असती, ती काय करती, हिचं पाणी, ह्या नदीचं पाणी स्वतःच्या पात्रामध्ये घेते. याला म्हणायचं नदी चौर्य. असं तुम्हाला मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये मांजरा नदीची एक मान उपनदी आहे, ती नदी मांजरा नदीचं पाणी चोरतं. प्रवाह वेगवेगळे तयार होतात आणि ते वेगळ्याच एका नदीला जाऊन मिळतात. आता त्याला वितरिका म्हणायचं रे, ते गंगा नदीची एक आहे, म्हणजे मुख्य नदी आणि तिचा प्रवाह. वितरिका म्हणजे काय? मुख्य नदी तिचं पाण्याचा एक प्रवाह असा वेगळा होणं आणि तो वेगळाच तिकडं समुद्राला जाऊन मिळणे, याला वितरिका म्हणायचं. पण ह्या नदीने हिचं पाणी तिच्या पात्रामध्ये ओढून घेऊन जाणे, याला म्हणायचं नदी चौर्य. सिंपल आहे. ओके,
त्याच्यानंतर अजून काय कन्सेप्ट आहे, जलनिस्सारण आणि याची व्यवस्था. तर जलनिस्सारण व्यवस्था एक कधी बी लक्षात राहू द्या, येणाऱ्या काळातले प्रश्न आहेत. आता जरी तुम्हाला नवीन वाटत असेल पण येणाऱ्या काळात तेच नाही विचारणार, गोदावरी भीमान कृष्णा अमुक तमुक. आता काहीतरी नव्याने प्रश्न विचारायला चालू करेन एमपीएससी. तर याचं हे नदी प्रणालीचं अशा प्रकारचं वर्गीकरण मुख्य 2 गटामध्ये, जलनिस्सारण व्यवस्था आणि दुसरं जे आहे ते जलनिस्सारण प्रारूप. प्रारूप म्हणजे पॅटर्न, स्ट्रक्चर. म्हणजे तुम्हाला हे विचारलं होतं ना की महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारच्या नदी प्रारूपे आहेत, नदी प्रणाली आहेत. वृक्षाकार नदी प्रणाली हे क्वेश्चन विचारलं होतं ना आता. वृक्षाकार, वर्तुळाकार, त्याच्यानंतर तुमचे जाळीदार, अनिश्चित जाळीदार, केंद्रत्यागी, हे 2 प्रकार. एक प्रारूप आणि त्याच्यानंतर दुसरं जलनिस्सारण व्यवस्था, मॅनेजमेंट. हे जे आहे ना, हे अलीकडच्या काळात, येणाऱ्या काळात राज्यसेवेला येणारा प्रश्न आहे. हे नीट लक्षात राहू द्या. तर ह्याच्यावरती खूप जास्त डिटेल सध्याला जाऊ नका, आताची कंबाईन फोकस करा. ती झाल्याच्या नंतर राज्यसेवेवरती फोकस करताना तुम्हाला हा जो पॉइंट आहे हा IMP असणार आहे येणाऱ्या काळात राज्यसेवा पूर्वसाठी. याचं हे काढून ठेवा, फोटो काढा, लिहून ठेवा, पण त्याला IMP करून ठेवा. कंसातल्या राज्यसेवा पूर्व अँड मुख्य परीक्षा कोणते कोणते टॉपिक पूर्वला मुख्यला असतात ते सांगत जाईन तुम्हाला, ठीक आहे ना. आता अनुवर्ती, अनुगामी किंवा अनुषंगिक नदी आहेत. याचं सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला. एक मुख्य नदी आहे, मुख्य नदी म्हणजे अनुमुख्य, याला मुख्य नदी म्हणायचं. ह्या तिच्या डाव्या आणि उजव्या तीरावरच्या उपनद्या आहेत. ओके. आता अनुवर्तित नदी, उप अनुवर्तित नदी. अनुवर्तित म्हणजे मुख्य नदी, उप अनुवर्तित म्हणजे तिची सहाय्यक नदी, उपनदी, नवानुवर्तित म्हणजे सहाय्यक नदी आणि प्रत्यावर्ती नदी. आता हे मुख्य नदी, उपनदी, सहाय्यक नदी ह्याचाच प्रकार आहे, फक्त थोडस भौगोलिक दृष्ट्या थोडस वेगळं आहे. काय वेगळं आहे? समज ही मुख्य नदी वाहत चालली आहे. समज आपण गोदावरी घ्या उदाहरणार्थ. हिचं काय घ्यायचं? सपोज गोदावरी नदी आहे आणि हे गोदावरी तुम्हाला पश्चिमेकडून समज पूर्वेकडे वाहत चाललेली आहे. आणि उपअनुवर्तित नदी म्हणजे काय? गोदावरीची उपनदी. पण गोदावरीची जी उपनदी आहे, हे गोदावरीचं जे पात्र समज ज्या दिशेने उतार आहे त्याच दिशेने तिची उपनदीचं पात्र सुद्धा त्याच दिशेने पाहिजे, तर त्याला काय म्हणायचं? उपअनुवर्तित नदी. नवानुवर्तित नदी म्हणजे काय? ही गोदावरीची एक समज उपनदी आहे आणि हे उपनदीची एक उपनदी आहे. पण ही जी नवानुवर्ती नदी आहे, समज ही नवानुवर्ती आपण घ्या, नवानुवर्ती, ह्या नदीचं जे खोऱ्याचा जो उतार आहे तो याच्यासारखा नाही, तर हा मुख्य नदी सारखा असतो. पॉइंट समजला का? ही मुख्य नदी आहे म्हणजे अनुवर्ती नदी. हिचा जो हिची जी उपनदी आहे एखादी, तिचा उतार आणि मुख्य नदीचा उतारानुसारच वाहणारी म्हणजे उपअनुवर्तित नदी. म्हणजे आपण त्याला सहाय्य म्हणजे काय म्हणतो की ही तिला पॅरलल वाहणारी नदी आहे बाबा. का? तर तिची भौगोलिक दृष्ट्या तिचा भूरचना जी आहे ना, जमिनीचा भाग, उतार, तो तिच्या सारखा आहे. आता दुसरी नवानुवर्ती म्हणजे काय? तर ही जी मुख्य नदी आहे तिची उपनदी आणि त्या उपनदीची सहाय्यक नदी आहे. पण ही सहाय्यक नदीचा जो भौगोलिक उतार असतो तो मुख्य नदीसारखा असतो, उपनदीसारखा नसतो. कळलं का? म्हणजे उदाहरणार्थ हे बाकी ही गोदावरी नदी, गोदावरी नदीची ही मांजरा नदी उपनदी. आता मांजरा नदी बघा, मांजरा नदी सुरुवातीला ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, नंतर ती पूर्वेकडे जाते, परत दक्षिणेकडे जाते, नंतर उत्तरेकडे जाते. आणि मग ही तिची समज एखादी ही तिची समज तावरजा नदी आहे, मग ही थोडी उत्तर दक्षिण जाते, ही अशीच वाहते इकडं हिच्या सारखी. पॉइंट लक्षात येतंय का? राहिला प्रत्यावर्ती नदी. आता ही जी प्रत्यावर्ती नदी आहे ही एकतर ह्या उपनदीची किंवा सहाय्यक नदीची उपनदी असू शकते, पण हिचा जो उतार असतो ना हा तिच्या सहाय्यक नदीसारखा असतो. मग इतक्या घुसमडीत जाण्यापेक्षा सिंपल तुम्हाला प्रश्न काय विचारतात? अनुवर्ती म्हणजेच अनुगामी म्हणजेच अनुषंगिक नद्या, याच्यावरती तुम्हाला ह्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारते ना. कळलं का? एकतर जोड्या लावामध्ये विचारते. आता ह्याची ही समज माहिती झाली. हे अनानुवर्तित नद्या ज्या आहेत ना, हे पूर्व प्रवाहस्थित नद्या आणि दुसऱ्या अध्यारोपित नद्या. म्हणजे ह्या ज्या नद्या आहेत ना, ह्या पूर्व, ह्या काय करतात? पूर्वीपासून त्या भूपृष्ठ भागाचा जसा उतार आहे त्या पद्धतीने वाहतात. अध्यारोपित नद्या ज्या आहेत ना, ह्या काय करतात? स्वतःचं पात्र स्वतः तयार करतात. म्हणजे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नर्मदा नदी घ्या. नर्मदा नदीने तिच्या पात्रामध्ये अडथळे जे आलेत ना, ते तिच्या प्रेशरच्या, पाण्याच्या वेगामुळे, प्रेशरमुळे ते तोडून काढलेत, फोडून काढलेत. आणि तिच्या पाण्याचा जोर इतका मोठा आहे की तिच्या पृष्ठभागावर
वळ्या म्हणजे खालच्या काय म्हणतात दऱ्या तयार झाल्या. आता निदरी खचदरी हे जे आहेत ना, खचदरीचे घर्षण होऊन होऊन अरुंद अजून खाली खोलगट झालेली तिला म्हणजे निदरी. ते निदरीतून खचदरीतून वाहणारी जे नदी आहेत नर्मदा तापीत, हे येणाऱ्या काळातले प्रश्न आहेत. आणि ही काय भाऊ, हे जसा उतार आहे तसाच ती त्या पद्धतीने जाते, कधी दक्षिणेकडे जाते कधी उत्तरेकडे जाते. ठीक आहे ना. हे अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळात विचारते ना. ओके, आता तुम्हाला मी कन्फ्यूज करत नाही, फक्त माहिती सांगून ठेवतो की या पद्धतीचे प्रश्न येणाऱ्या काळात पडणार आहेत. याचे डायग्राम, याचं स्ट्रक्चर, याचे उदाहरण हे आपण नंतर बघूया. तुम्ही टेलिग्रामला जॉईन असताना त्याच्यावरती मी नोट्स टाकून ठेवणार आहे. ठीक आहे. चलो, दुसरा प्रकार आहे जलनिसारण. इथं प्रारूप हा शब्दाचा अर्थ नीट लक्षात राहू द्या. इथं पॅटर्न आहे म्हणजे स्ट्रक्चर आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर ती नदी सॅटेलाइट मधून जर बघितली, वरून जर बघितली जनरल, तर ती नदी समज जी वाहते ना, तर तिचं स्ट्रक्चर कसं दिसतंय, इमेज डायग्राम कशी दिसतीये, याच्यावरून तुम्हाला हे महाराष्ट्रातल्या नद्याचे 5 प्रकार आहेत. आणि हा आत्ताचा प्रश्न आहे बरं का, 2025 मध्ये तुम्हाला झालेल्या परीक्षेला विचारायला क्वेश्चन आहे. महाराष्ट्रात कोणत्या नद्या, कोणत्या प्रकारच्या नद्याची खोरे आढळ, राज्यसेवा पूर्व परीक्षा ही आता जी 24 मधली 25 मध्ये झाली ना, त्या परीक्षेचा प्रश्न आहे. आणि अजूनही एकदा सांगतो की PYQ तुम्ही व्यवस्थित करा. PYQ वर जास्तीत जास्त काम करा. रिकामे फक्त सकाळी उठून दिवसभर पर्यंत अभ्यास, क्लास आणि पुस्तक वाचित बसू नका. सकाळीच सांगितलं होतं की पॅटर्न जो आहे तो नीट व्यवस्थित बघा. 40% अभ्यास, 50% अनालिसिस, 10% प्लॅनिंग. ओके, आणि हे 8 दिवस करा, मग तुम्हाला समजेल. एक सांगतो सिंपल, सपोज आज तुम्ही समज 7 ते 9 सपोज आलात रीडिंगला. ओके, थोडंसं प्लॅनिंग करा, वन डेचं प्लॅनिंग करा. ते 8 दिवस त्याचं हे करा, अंमलबजावणी करा. आणि मग तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह वाटलं की हा याने फायदा होतोय, तर मग ते कंटिन्यू करा. आपलं सकाळी 1 वाजते, दुपारी 3च वाजतंय, संध्याकाळी 3च काहीतरी करतंय, दुसऱ्या दिवशी तर येतच नाही. हे काहीतरी एक सिंपल 1 मिनिटात सांगतो. उदाहरणार्थ तुमच्या टायमिंग आणि विषय तुम्ही तुमचं बसवा. 7 ते 9 सपोज उदाहरणार्थ, आता जॉग्राफीचं उदाहरणार्थ 7 ते 9 ला जॉग्राफी वाचला. जॉग्राफी मधले समज XYZ तुम्हाला एक टॉपिक वाचला, समज नदी प्रणाली, टॉपिक टू टॉपिक अभ्यास करा. 7 ते 9 तुम्हाला नदी प्रणाली, महाराष्ट्रातील नदी प्रणाली वाचायला तुम्हाला मिनिमम किती वेळ लागेल, मॅक्झिमम 1 घंटा. ठीक आहे, 1 तास तुम्ही वाचला. आता 1 तासाच्या नंतर काय करायचं, ते 21,000 घ्यायचं आणि त्या नदी प्रणालीवर आतापर्यंत जेवढे PYQ आले ते सगळे सॉल्व्ह करायचे. व्यवस्थित सॉल्व्ह करायचे, व्यवस्थित अनालिसिस करायचे. मी सांगितलं की समज 135 प्रश्न आहेत, गुणिले 4 करा. 135 प्रश्न आहेत नदी प्रणालीवरती, गुणिले 4 करा. सांगा उत्तर मला लवकर. 3570, 500. किती प्रश्न तयार झाले इथं, 540 प्रश्न तयार झाले. 540 पेक्षा येणाऱ्या नदी प्रणालीवरती एखादा नाही तर दुसरा प्रश्न बाहेर जाईल का आता ह्याच्या? कळलं का? आपण काय करतो, एखादं पुस्तक घेतलं गुरुवर, हे पहिल्यापासून ते शेवटचे पेज संपेपर्यंत आपण ते 10-15 दिवस ते वाचत राहतो. पहिले 54 पेज वाचायचेच नसते गुरुवरचे, मग तिथून पुढे तयार करावं लागते. आणि गुरुवरचं पुस्तक कन्फ्युज लय खतरनाक आहे. कुठून कुठं सोडते आणि कुठून कुठं धरते हे बी माहित पाहिजे आपल्याला. आणि कुणा कुणा टार्गेट असतं 100 पेज संपलेच पाहिजे. कशाला, काय मरायचं काय पुढे जाऊन? अरे पहिलं पेज संपलं, तुम्हाला सांगितलं कर्नाटकच्या पहिल्या युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला, भाऊला काही माहितच नाही. अरे काय होतं, आणि मग कशाला वाचली? समजलं का? तर गोष्टी ज्या आहे ना, अभ्यास कसा करायचा हे लय मॅटर होतं. म्हणून सकाळी 9 ते सपोज एक विषय घेतला, एक टॉपिक घेतला आणि समज 7 ते 9 दिलाय, 2 तास आहेत. इथं 7 ते 8 अरे 1-1.5 तास होऊ शकतो. तुम्ही व्यवस्थित वाचा डायग्राम काढून, आणि हे टॉपिक वाचून झाला की ठेवून द्या आणि आयोगाचे क्वेश्चन त्याच्यावरचे सॉल्व्ह करा. व्यवस्थित अनालिसिस करा. 1 तास जाऊ द्या. चलो, 1 मिनिटात एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा ना, आपल्याला 135 क्वेश्चन येतं, जाऊ दे 1-1.5 तास. पण नंतरच्या टायमिंग मध्ये नदी प्रणालीवर तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. अनालिसिस जर केलं, तुमच्या लक्षात येईल यार नदी आणि त्यावरचे धरणं, ह्याच्यावर 16 प्रश्न रिपीट आहेत. 16 वेळेस रिव्हिजन झालं ना भाऊ तुझं. नदी आणि त्याच्या उगमावर 9 क्वेश्चन आहेत, म्हणजे नदी आणि त्यांचा उगम कुठं कुठं होतं ह्याच्या जोड्यालावर 9 क्वेश्चन आहेत. मग तुम्ही नदीचा उगम, येस नदीचा उगम कुठं कुठं होतं, एक तर डोंगर, टेकडी, पठार, समुद्र सपाटीपासून किती मीटर उंचावर, हे सगळं कळालं ना. सगळ्यात जास्त टाईपचे क्वेश्चन 9, म्हणजे जवळजवळ 10 ते 12 टाईपचे प्रश्न नदी प्रणालीवर एकमेव टॉपिक आहे. इतक्या टाईपचे प्रश्न तयार होते. आणि
9 ते 10. चलो 9ला बाहेर जा, हे अर्धा तास तुमचं बाहेर जा, चहा प्या, नाश्ता करा, काय करायचे ते करा, परत या 9:30ला. 9:30 ते 12:30 पर्यंत दुसरा विषय घ्या, GS2 घ्या, कोणता इतिहास घ्या, इतिहासात काय वाचायचे 1857 उठा वाचा, चलो 1857 किंवा मग 1857च्या अगोदरचे सगळे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉय काय आहेत ते घ्या. ते वाचून झाले व्यवस्थित, फक्त हेडिंग टाकत राहायचे, लगेच पुढचे त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 2 तासामध्ये. पहिल्या 4 तासामध्ये किती विषय झाले? 2. त्यातले 2 टॉपिक झाले आणि एकदम परफेक्ट झाले, कन्सेप्ट क्लिअर झाली आणि त्याच्यावरचे PYQ सॉल्व्ह झाले, अनालिसिस झालं ना तुमचं. आता हे जर केलं तर तुमच्या असं लक्षात येतं की 15 दिवसातच विषय संपतोय. पर डे एका विषयाला 2 ते 3 तास जर दिले, मी जे सांगतोय त्या टॉपिक नुसार, तर बघा ना, हे पहिल्या 12:30 पर्यंत तुमचे 2 विषय झाले. आता 12:30 ते 3 वाजेपर्यंत तुमचा गॅपच घ्या, फ्रेश व्हा, जेवण करा, झोपा 1 तास, या 3ला वापस. 3 ते 5 मध्ये GS3 घ्या. बघा बोर होत नाही, अभ्यास झाल्यासारखा वाटतो. GS3 घ्या. GS3 तुमचा XYZ पॉलिटी घ्या, इको घ्या, कोणताही घ्या, सेम पॅटर्न. पहिला 1-1.5 तास टॉपिक, 1-1.5 तास त्याच्यावरचे क्वेश्चन. किती वाजले आता? 3 ते 5, बरोबर ना. आता इथं 5ला बाहेर पडा, 5:30 पर्यंत चहा नाश्ता, अजून काय करायचं तर करा, किंवा 6ला पडा. चलो तिथून पुढे जर आलात तुम्ही की 6 ते 7 वाजेपर्यंत, किंवा जर 5लाच बाहेर पडला, तुम्ही इकडे मागं पुढे करा. नॉट म्हणजे ते काही इतकंच टॉप टू बॉटम पाहिजे असं काही नाही, पण तुम्ही एक प्लॅन तयार करा. 5 ते 6, 6 ते 5 मध्ये घेतलं, 5:30 ते 6:30, 6:30 ते 7:30 पर्यंत करा, बरोबर ना. 7:30ला तुम्हाला मॅथ रिझनिंग घ्या 2 तास. बोरिंग टायमिंग आहे, अभ्यास बी होणार नाही, घ्या मॅथ रिझनिंग, डोकं चलन तिथं. 2 तास, 1 तास गणित, एक टॉपिक घ्यायचा संख्या, आणि त्याच्यावरचे सगळे टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि आयोगाचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. लगेच बुद्धिमत्ताचा एक टॉपिक घ्यायचा, घड्याळ, चलो त्याच्यावरचे सगळे टाईपचे क्वेश्चन आणि आयोगाचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. किती विषय झाले? 4. वाजलेत किती? 7:30. आता अजून तुमच्याकडे 2 तास आहे. 7:30 ते बाहेर पडा, 7:30 बाहेर पडा, फ्रेश व्हा, 8 वाजता जेवण करा, 9ला बसा, 9 ते 11, 2 तास अजून तुमच्याकडे बाकी. तास किती झाले सांगा मला तुम्ही? 9 तास गुणिले 365. अबे तुम्ही कसली बी एक्झाम काढणार ना, पण आपल्याकडे कंटिन्युटी आहे का? भाऊ गेला ती परत आलाच नाही. सकाळी 10ला गेला, अभ्यास करून चहाला गेला, तिकडे मित्राला कॉल केला, माझं तेवढं गाबाळ उचलून ठेव, मी जातो. पर 5 मिनिटात जाऊन येतो, कधी आयुष्यात झालं नाही. 5 मिनिटात कोण गेला आणि परत आला, झालं का? नाही. प्लॅनिंग करा बे. हे 365 दिवसामध्ये आजपासून प्लॅनिंग करा. 365 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं ह्याचं स्ट्रक्चर ठरवा आणि कामाला लागा. नाही पोस्ट मिळेल तिथून पुढे. 2025 मधली कंबाईन ग्रुप सी ग्रुप बी, आता तुमच्याकडे ही 2024 ची सी आहे, 2025 ची ग्रुप बी ग्रुप सी आहे, राज्यसेवा पूर्व आहे, आणि बाकीच्या हे ज्या सरळ सेवा, अमुक तमुक, हे पोलीस भरती, दुनियादारी भरपूर आहेत, आणि गपचूप कुणी ना कुणी देतच. MPSC म्हणते, पण जाते दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन, तिकडे जाऊन परीक्षा देऊन येते, बरोबर आहे. बरं, पोस्ट मिळण्याशी मतलब आहे ना, बरोबर ना. परीक्षा टार्गेट करू नका, सध्याला विषय टार्गेट करा. विषय टार्गेट झाला, येणारी परीक्षा कोणती बी असू दे, मग पण प्लॅन करा रे. आता हे जर तुम्ही बघितलं तर हे लक्षात येतं की 1 महिन्यामध्ये समज 15 दिवसामध्ये, 15 दिवसात एका विषयाला 3 तास जर गेले, तर तुमचा 15 दिवसात जिओग्राफी संपतोय, ह्याच 15 दिवसात पुढच्या 3 तासांनी तुमचा इतिहास संपतोय, आणि पुढच्या म्हणजे ह्याच्यामध्ये घेतला तर पॉलिटी संपतोय. अरे 2 महिन्यामध्ये तुमचे 6 विषय संपत आहेत, विथ कन्सेप्ट, अनालिसिस आणि येणाऱ्या परीक्षेला ऍप्लिकेशन टेबल, 3 टाईपचे झाले. म्हणजे जर आज जर एखादा कार्यकर्ता म्हणला की मला आजपासून सुरुवात करायची, आजपासून सुद्धा होतं. प्लॅनिंग तगडी पाहिजे बे, नाहीतर उगाच काहीतरी उठायचं सकाळी रोज, आज उद्या काय करायचं आज माहित नाही, उद्या काय करायचं आजच माहिती पाहिजे, आजच प्लॅन पाहिजे. नाही तर आपलं नुसतं वाहणारा प्रवाह आहे, इकडे गेला तिकडे गेला, का गेला माहित नाही. चल, मित्रामध्ये असते गाडी डायरेक्ट रूमच्या खाली उभा करत, चल बस, ते विचारत नाही कुठे जायचं, कशाला जायचं, ते बसतंय, आणि ते लांब 2-4 किलोमीटर वर गेल्याच्या नंतर कुठे जायचं आपल्याला, कळलं का? हे नीट समजून घ्या. भरकटलं प्लॅनिंग, भरकटलं तुम्ही, भरकटले आयुष्य, भरकटलं MPSC भरकटली. तर तुम्ही त्याच्याशी कनेक्ट असणार तर मग 100% पोस्ट निघन. त्याच्यामुळे सांगतोय, अभ्यासाचं 1 दिवसाचं पूर्ण स्ट्रक्चर तयार करा आणि ते इम्प्लिमेंट करा 15-15 दिवस, बरोबर पोस्ट निघते, बरोबर सगळं होतं. प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. चलो, तर आता हे 2000 राज्यसेवा 2024च्या पूर्व परीक्षेला प्रश्न विचारला होता, आता 1-1.5 महिन्यापूर्वी. तो बरं, ह्या सांगा बरं, आता हे महाराष्ट्रातल्या नदी प्रणाली, ह्याच्यातल्या कोणत्या नदी प्रणाली आहेत महाराष्ट्रात आढळतात? वृक्षाकार आहे का? हाय. समांतर, पॅरलल आहे. केंद्र त्यागी,
आहे. अनिश्चित नदी प्रणाली आहे. आणि जाळीदार हा सगळं वरील पैकी सर्व म्हणा रे. आताच प्रश्न आहे ना PYQ सॉल्व्ह केला असला तर. आता इकडे लक्ष द्या. वृक्षाकार म्हणजे काय? हे भाऊ जमीन, हे तिचे मुळं आणि हे तिचं झाड. क्लिअर? उदाहरणार्थ हे तिला डाव्या तीरावरून एक फांदी फुटली, उजव्या तीरावरून एक फांदी फुटली, बरोबर ना. इकडून एक मिळाली, इकडून एक मिळाली, बरोबर ना. म्हणजे हिचं जे स्ट्रक्चर आहे, हे बाई ते पानं बी काढूया, झाड म्हणल्यावर पानं बी आलं. म्हणजे याचा अर्थ वृक्षाकार नदी प्रणाली आहे ना. सांगा बरं वृक्षाकार नदी प्रणालीचं कोणतं? गोदावरी आणि भीमा आहे, बरोबर ना. चलो समांतर नदी प्रणाली हा आपला भाऊ सह्याद्री पर्वत. आणि सह्याद्री पर्वतात पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या कोकणात दमणगंगा, सूर्या, पिंजाळ, वैतरणा, तानसा, भातसा, दुनियादारी सगळे एकमेकीला कशा येतात? दुनियादारी आहेत. सगळ्या कसल्या आहेत? एकमेकीला पॅरलल आहेत, समांतर आहेत. म्हणजे कोकणातील नदी प्रणाली कसल्या येतात? पॅरलल आहेत. केंद्र त्यागी किंवा त्याला वर्तुळाकार म्हणायचं. म्हणजे काय? समज एकाच ठिकाणी समज ह्यांचा उगम पावतोय, पण ह्या नद्या ज्या आहेत ना, ह्या नद्या वेगवेगळीकडे काय होतात? वाहत राहतात. असं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर आहे. महाबळेश्वरला 5 नद्यांचे उगम आहेत. सांगा बरं कोणते येतं? कृष्णा, कोयना, पेन्ना, सरस्वती आणि सावित्री, बरोबर ना. 2 कोकणात जातात, 2 खाली पश्चिम महाराष्ट्रात येतात, बरोबर ना. पण सुरुवातीला सगळ्या दिशेला वेगवेगळ्या दिशेला जातात. नंतर फिरून फिरून नंतर 2 एकीकडे, 3 एकीकडे, 4 एकीकडे येतात, 3 एकीकडे येतात आणि दुसऱ्या 2 तिकडे कोकणात वाहत जातात. म्हणजे एखाद्या नद्यांचं म्हणजे बऱ्याचशा नद्या एकाच ठिकाणी उगम पावतात, त्यांचं प्रवाहाची दिशा वेगवेगळीकडे, त्याला म्हणायचं केंद्र त्यागी. त्यांचा उगम सगळ्यात एकाच केंद्रात आहे, वर्तुळाकार गोल ठिकाणी. आणि मग तिचं उदाहरण काय सांगणार तुम्ही? कृष्णा आणि तिच्या उपनद्या, थोडक्यात त्या 5 नद्या. अनिश्चित नदी प्रणाली. अनिश्चित म्हणजे कसली? समज ही वर्धा नदी बघा, इथून आली, इकडे गेली आणि ही अशी आली आणि अशी आली. पण आता हिला डाव्या आणि उजव्या तीरावरच्या ह्या तिला येऊन नद्या मिळाल्या. कोणी इकडे जाते, कोणी इकडे येते, बरोबर ना. ही एक अशी जाते, ही इकडून येते आणि हिचं तर माहितच नाही ही कुणीकडे पण जाते. म्हणजे नद्यांचे प्रवाह वरून जर बघितले तर ते निश्चित सांगता येत नाही ते प्रवाह नेमकं चाललेत कुणीकडे वाहत. म्हणून ते अनिश्चित नदी प्रणाली आहे, अनिश्चित सांगता येत नाहीत. मग याला उदाहरण काय लिहायचं? वर्धा आणि त्याच्यानंतर वैनगंगा, ठीक आहे ना. वर्धा आणि वैनगंगा नद्यांचे खोरे कसले आहेत? अनिश्चित नदी प्रणाली आहेत. आणि जाळीदार नदी प्रणाली. जाळीदार सांगा, जाळीदार म्हणजे कसली आहे? आता ही एक तुमची नदी आहे, हे बघ, ह्या नदी हिचे ह्याला काय झालं? हे नेट असं जर तयार झालं, नेट म्हणजे काय? तर थोडक्यात ही एक नदी आणि हिला इकडनं अशा नद्या वाहत आल्या, ह्या काही उत्तरेकडे वाहत गेल्या, काही अशा वाहत गेल्या, बरोबर ना. म्हणजे हे काय झालेलं आहे? एक जाळ्या टाईप. आणि दुसरी गोष्ट, नंतर ते असं पण झालंय नेट, बरोबर ना, ते मासे पकडायचं. म्हणजे अशा एक तर तुम्हाला कोणती नदी सांगणार? आता जाळीदार नदी प्रणालीचं उदाहरण कोणतं आहे? कोणतं आहे रे? एक तर तापी आहे आणि दुसरं गोदावरी आहे. त्या दोन्ही नद्यांचे उदाहरण तुम्हाला काय सांगायचे? तर जाळीदार नदी प्रणालीचे उदाहरण सांगायचे. म्हणजे थोडासा वेगळ्या सगळे पॉइंट असे काही पॉइंट फक्त करू नका, सगळ्या पॉइंटला टच करा. जलप्रणाली, महाराष्ट्रातील नदी प्रारूप, त्याच्यानुसार महाराष्ट्रातील कोणत्या नदीच्या प्रारूप आहेत किंवा महाराष्ट्रातील नद्या कोणत्या प्रकारच्या आहेत. तर त्या पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी, उत्तर वाहिनी ते झालं गेलं. आता असं विचारतंय, त्याचं पॅटर्न विचारतंय, हे तर नीट लक्षात राहील तुमच्या. वृक्षाकार नदी प्रणाली उदाहरण काय सांगणार तुम्ही? गोदावरी आणि भीमा. समांतर नदी प्रणाली केंद्र त्यागी कृष्णा आणि तिच्या उपनद्या. अनिश्चित नदी प्रणाली जाळीदार नदी प्रणाली. आता एक तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला होता, कोणत्या नद्याच्या उपनद्या ह्या उत्तर आणि दक्षिण वाहिनी आहेत? कोणत्या नदीच्या उपनद्या ह्या उत्तर आणि दक्षिण वाहिनी आहेत? म्हणजे त्या नदीच्या उपनद्या ह्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात. कोणती आहे? तापी. बघा आता ही जी आहे ना, ही तापी नदी समज अशी उगम पावली. आता हिच्या ज्या उपनद्या आहेत ह्या उत्तरेकडून अशा दक्षिणेकडे येऊन मिळतात तिला. आणि ह्या वाघूर नदी वगैरे ह्या जर बघितल्या तर ह्या दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत जातात, बरोबर ना. तर ह्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर इथं सातपुडा पर्वतावर उभा राहिल्याच्या नंतर इकडं वरती कोणत्या नदीचं खोरे? सातपुडा पर्वतावर जर उभा राहिलात, सातपुडा पर्वत आहे हा, आणि ह्याच्यावर तुम्ही उभा राहिलात तर तुम्हाला इकडे कोणत्या नदीचं खोरे आणि इकडे कोणत्या नदीचं खोरे? इकडे कोणते? नर्मदा. इकडे कोणते? तुम्हाला कोणतं खोरं दिसल? एमपीएससीने प्रश्न विचारला होता. सातपुडा पर्वतात
सातपुडा पर्वतावर उभा राहिल्याच्या नंतर खालीलपैकी कोणत्या नदीचं पात्र तुम्हाला पाहायला भेटेल? तापी नदीचं. का बरं? का तापी नदीचंच का? आता एक कार्यकर्त्याला मी हे प्रश्न विचारला सेमिनारला इस्लामपूरला, ते म्हणते सर तोंड कुणीकडे करायचं? आता त्याचं बी 1 मिनिट परत होत, इथं उभा राहिलाय आणि ते तोंड कुणीकडे करायचं, बरोबर ना? अरे भाऊ, तुला नदीचं खोरं कोणतं दिसन याचा अर्थ तुला तिकडे बघावं लागेल, इकडे बघावं लागेल ना, बरोबर आहे ना? कोणत्या नदीचं विचारलं याचा अर्थ दोन्ही बघावं लागेल. तर इथं बघा, ही खचदरीतून वाहणारी नदी आहे, ही पण खचदरीतून वाहणारी नदी आहे, पण हिचा सर्वात जास्त खचदरीतून वाहणारा प्रवाह आहे, हिचा सगळ्यात जास्त घळीतून वाहणारा प्रवाह आहे. याचा अर्थ उत्तरेला विंध्य पर्वत आणि इकडं तुमचा काय आहे? सातपुडा पर्वत. तर ही खोल घळईतून वाहणारी नदी आहे, म्हणजे इकडनं एक पर्वतरांग इकडनं एक पर्वतरांग त्यांच्या मधून वाहणारी नदी आहे, तयार करणारी खोदरे खोल घळईतून वाहणारी. त्या नदीचं खोर असं बघावं लागते. आता आपण नदी असे दिसते, बरोबर ना? सांग म्हणजे हा इकडचा थोडासा खचदरीचा सपाट भाग आहे, इकडचा घळईतला भाग आहे. कन्सेप्ट ही आहे की नदीचा प्रकार कोणता आहे. खोल घळईतून वाहणारी वरून दिसणार नाही सरळ सरळ. हे PSIचा प्रश्न आहे जुना 2013चा, ठीक आहे ना? 2013 तर वर्ष एमपीच्या क्षेत्रातलं लय डेंजर होतं. विज्ञानचे असे प्रश्न आले होते की 7 विज्ञानचे क्वेश्चन सोडायला विशिष्ट प्रकारचे स्पेशलायझेशन 7 डॉक्टर बोलवले होते. 7 डॉक्टरला 7 प्रश्न आले नाहीत. एमपीसीच्या पोट्ट्यांनी काय करायचं मग? म्हणजे असे प्रश्न विचारले होते की त्या काळात धुमाकूळ घातला होता विज्ञानच्या प्रश्नांनी. आणि अजूनही बी पोरांच्या डोक्यात विज्ञानचं खूळ आहे तेवढं खतरनाक. हा, पण अभ्यास जर कन्सेप्ट केला, व्यवस्थित कन्सेप्ट केला, व्यवस्थित जर केला तर विज्ञान पण खूप काही अवघड नाहीये. आता मी MSc BEd मी माझं विज्ञानचं 2019ला ते 20 मध्येच पुस्तक संपलं. एवढं खतरनाक सोप्या आणि इझी लँग्वेज मध्ये काढलं होतं ते. 2000 कॉपी 1.5 महिन्यात संपल्या. पण त्याच्यानंतर वेळ नाही भेटला अपडेट करायला. आता ते आपलं काय तुमचं फिजिकल जिओग्राफी महाराष्ट्राचा भारताचा येतंय, ते कंप्लीट तयार झालंय. ते लेआउट करायला तो कार्यकर्ता जे DTP वाला गेलाय ते अजून आलाच नाही. कुणावर गेलाय काही सांगून गेला नाही, पण यायचं नावच घे नाही, तर स्टॉप राहिले पुस्तक. महाराष्ट्रातील नदी प्रणालीचे प्रकार हे सगळ्याला माहिती आहे. पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिमवाहिनी नद्या आहेत. जगातल्या भारतातल्या पश्चिमवाहिनी नद्या जर असतील तर त्या अरबी समुद्रात मिळतील, आणि जर त्या पूर्ववाहिनी असतील तर त्या बंगालच्या उपसागरात मिळतील. का? अवघड काहीच नाही. पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे, बरोबर ना? म्हणून पूर्ववाहिनी ज्या नद्या आहेत त्या सह्याद्री पर्वतात काही उगम पावतात आणि काही सातपुडा पर्वतात उगम पावतात. ओके. आणि पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये सातपुडा पर्वतात उगम पावतात आणि काही सह्याद्री पर्वतात उगम पावतात. ओके. महाराष्ट्रातील नद्यांचा मुख्य दुभाजक कोण आहे? सह्याद्री पर्वत. आणि भारतातल्या नद्यांचा मुख्य दुभाजक कोण आहे? भारतातल्या नद्यांचा मुख्य दुभाजक कोण आहे रे? 3 गोष्टी सांगायच्या भारतातल्या नद्यांचा उपाय. एक हिमालय पर्वत, दुसरं विंध्य पर्वतरांग आणि तिसरं सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वतामुळे विभाजन होते. हे महाराष्ट्रात तर सह्याद्री झाला. ओके. आता सोपं आहे. सह्याद्री पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या समज गोदावरी, भीमा, कृष्णा, तर ह्या इकडे कुठं जाणार आहेत? पूर्वेकडे वाहत जाणार आहेत. आणि ह्या वर्धा, वैनगंगा दक्षिणेकडे आहेत, सातपुडा उगम पावतात, पण त्या मिळणार कुणाला येतं? गोदावरीला मिळणार आहेत. सातपुडा पर्वतातल्या तापी, पूर्णा नदी, नर्मदा नदी ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, सातपुडा पर्वतात उगम पावतात आणि ह्या कुणाला मिळणार आहेत? अरबी समुद्राला. आणि सह्याद्रीत उगम पावणाऱ्या कोकणातील सगळ्या ज्या नद्या आहेत त्या पश्चिमेकडे वाहत जाऊन कुणाला मिळणार आहेत? अरबी समुद्राला. स्ट्रक्चर एवढंच आहे की खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या? ह्याच्यावरती MPSC पहिलं टेबलवर क्वेश्चन विचारायचा, आता विचारत नाही. आता सरळ शेवर इथं प्रश्न विचार. पश्चिम वाहिनी नदी कोणती? दक्षिण वाहिनी कोणती? उत्तर वाहिनी कोणती? अरबी समुद्राला कोणती मिळती, कोणती नाही मिळत आहे, कोण कोणाला मिळती, का मिळती, हे एक सरळ शेवेचे प्रश्न झाले. हा, चलो. आता पहिलं जे आहे ना गोदावरी नदी खोरं, एक नदीचं खोरं व्यवस्थित काढून देतो. त्या पद्धतीने तुम्ही नद्यांचे खोरे काढायचे, पॉइंट दाखवायचे, मग तुम्हाला ते सांगता येतं, लक्षात राहतं. ठीक आहे ना? गोदावरी नदी, चला इथं उगम लिहायचा आपल्याला. पहिला पॉइंट आहे गोदावरी नदीचा उगम कुठे झाला. ठीक आहे ना? माझ्यासोबत तुम्ही स्ट्रक्चर काढू शकताय. बघा, गोदावरी नदीचा पहिला प्रश्न विचारते उगम. आता इथं कोण आहे? सह्याद्री पर्वत आहे. पहिली गोष्ट, गोदावरीचा उगम जो आहे तो आहे सह्याद्री पर्वतात. सह्याद्री पर्वतात कुठं रे? हा, इथं लिहायचं ब्रह्मगिरी
टेकड्याल्या, डोंगरल्या, पर्वतल्या, काही विचारण एमपीसीचा मूळ कसा असेल तसं विचारण ते. हा ओके. त्याच्यानंतर कुठे? त्र्यंबकेश्वरला. आणि दुसरं कुठे? नाशिकला. आणि किती मीटर उंचावर आहे तो? 1303. अजून गोदावरी नदीचं उगमस्थान समुद्र सपाटीपासून किती मीटर उंचावर आहे? ब्रह्मगिरी डोंगर आहे आणि तिथं एक शिखर पण आहे ब्रह्मगिरी नावाचं. मग त्याची उंची लक्षात ठेवायची. 1312, 1314 किती? 1304, 1303 का 1304? हा 1304 मीटर उंचावर. ओके. हा झाला. आता झाला उगम. याच्या पलीकडे उगम काही विचारण का आता? डोंगर झालं, पर्वत, टेकडे आणि तुमचं जिल्हा, तालुका झाला. आता इकडे लक्ष द्या. 2013च्या STI एक प्रश्न विचारला होता. गोदावरीचं उगमस्थान अरबी समुद्रापासून, गोदावरीचं उगमस्थान अरबी समुद्रापासून पूर्वेकडे किती किलोमीटर अंतरावर आहे असा प्रश्न विचारला होता. किती किलोमीटर अंतरावर आहे? तर हे आहे 80 किलोमीटर अंतरावरती. मग भाऊ इथं गोदावरीला अरबी समुद्र 80 किलोमीटर असताना 1465 का तिकडे गेली? का गेली? कारण का या भूपृष्ठभागाचा उतार, महाराष्ट्र पठाराचा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे आणि इकडे जाऊन कुणाला मिळाली ती? बंगालच्या उपसागरावर. लक्षात ठेवण्याचे खूप सोपं पॉइंट आहे. पहिला पॉइंट झाला उगम. ती उगम किती ह्याच्यापासून अंतरावर आहे? अरबी समुद्रापासून. बघा हिच्या डाव्या तीरावरच्या नद्या. डावण उजवच कळत नाही पोट्ट्यांना. डावण उजवं. आता तुम्ही सपोज तुमचं तोंड इकडे करून बसलात, क्वेश्चन पेपर तुमच्या समोर आहे, हा असा पेपर ठेवलाय आणि तुम्हाला विचारलंय गोदावरी नदीचं उगमस्थान. गोदावरी नदी एवढं तर माहिती पाहिजे कुणीकडून कुणीकडे वाहती ती? पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहती. मग एक पश्चिमेकडून पूर्वेकडे रेष मारायची पेपरवरती. पश्चिमेकडून पूर्वेकडे मारली. आता त्या पेपर आहे त्याच्यावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे मारली का पश्चिमेकडून पूर्वेकडे मारणार? गोदावरी बघतोय कुणीकडून कुणीकडे मारणार? पश्चिमेकडून पूर्वेकडे मारली. तुम्ही डावे का उजवे येतं आणि तुम्ही लेफ्ट असले तरी राईटचाच विचार करायचा. ओके. रेष मारली. आता तुमच्या त्या रेषेचं डावण उजवं ठरवा. कळतंय का? कळलं का? मारा लगेच प्रॅक्टिकली करा ना. तुम्हाला तुमच्या समोर पेपर आहे त्याच्या समोर हे असं खोरं काढून ठेवा आणि आता तिचं डावं उजवं बघा. असा हात लावा, असा हात लावा. बघा कुणीकडून कोणतं दिसतंय तुमचं डावं उजवं? हे कोणतं दिसतंय रे? हा हे आहे डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या, म्हणजेच हिला उत्तरेकडून मिळणाऱ्या नद्या आहेत. आणि हे कोणतं दिसतंय मग? उजवीकडून मिळणाऱ्या म्हणजेच दक्षिणेकडून मिळणाऱ्या नद्या तुम्हाला विचारल्या जातात. ठीक आहे ना. चला सांगा मला नदी. आता बघ पहिली नदी कादवा, शिवना, खाम. ए भाई दक्षिण पूर्णा, आसना, सीता, सरस्वती. ये भाई पैनगंगा, ये वर्धा. या दोघी गेल्या इकडं वैनगंगेला मिळाल्या. इथून खाली झाली प्राणहिता आणि इकडची आली इंद्रावती. चला सांगा मला. हा कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, आसना, सीता, सरस्वती, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती. काय अवघड आहे? आठवत बसायचं नाही. 2-3 वेळेस स्वतः काढा बरं. कशा लक्षात येत नाहीत सांगा. लिहा आता नाव ह्यांचे. काय सांगितलं मी? कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, आसना, सीता, सरस्वती, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती.
हे बघा, वेळ जाऊ द्या, सगळ्यासाठी कॉमन सांगतो. तुम्ही एखादा पॉइंट लिहिताय कसा, त्याचं प्रेझेंटेशन कसं करताय, त्याच्यानुसार ते लक्षात राहत असतं. कधी बी लक्षात घ्या, मी विज्ञानचा माणूस आहे, तुम्हाला भूगोल शिकवतोय. विज्ञानमध्ये डायग्रामला महत्व असतं. डायग्राम किती व्यवस्थित काढणार त्याच्यानुसार मार्क असतात, बरोबर. विज्ञानच्या डायग्रामची सवय मला भूगोलमध्ये लागली. भूगोलचा मी अभ्यास केला, नोट्स तयार केल्या, कलरफुल. मी ते कलर पेन्सिल एवढ्या मोठ्या मोठ्या आणायचो आणि ते जसा रंग असेल त्याचा रंग देत बसायचो. म्हणजे तुमचे सदाहरित वन असतील तर त्याला हिरवाच कलर द्यायचा सदाहरित, म्हणजे डोक्याची मेंटॅलिटी तशी तयार करायची. हे नदीचं खोर आहे ना, इथं निळं पाणी ना, तर हे सगळं डार्क निळं करत बसायचो. इतकं म्हणजे ते इतकं व्हायरल झालं की मला पुण्यामध्ये नकाशावाले शिंदे सर म्हणायचे. आणि नंतर अकॅडमीने मला भूगोल शिकवायला हायर केलं. विज्ञान राहिलं तिसरीकडेच आणि गेलं हे भूगोल, आणि भूगोलमध्येच मार्केट बसून गेलं. सांगायचा मुद्दा आता इतिहास तुम्हाला, त्याच्यामुळे मला इतिहास अभ्यास मी कसा करत गेला मी आज सांगतो तुम्हाला. मी आतापासून जर इतिहास सांगायला चालू केलं 1453 पासून 1947 पर्यंत झेंडा फडकीपर्यंत मी तुम्हाला नॉनस्टॉप इतिहास सांगेन. आणि विथ मॅपिंग नुसार रिकाम निसता असं नाही, तुमच्या डोक्यात बी घुसलं पाहिजे. मी 10 मिनिटात जर तुम्हाला युद्ध शिकविले तुम्ही नंतर विसरणारच नाही. हा तेच नाही, जे आहे ते कळलं आम्हाला. अरे भूगोल राहिलं वेगळं, इतिहास सुरुवात करा. सांगायचा मुद्दा काय, हे बघ 1 मिनिट. आता कर्नाटकचं युद्ध घ्या, थोडक्यात सांगतो. कर्नाटकचं पहिलं युद्ध सांगा मला कधी झालं. नाही एवढं नाही, मला भूगोल शिकवायचं, इतिहास फक्त सांगतो. अभ्यास करायचा कसा, हे बघ. हे कर्नाटकचं पहिलं युद्ध कधी झालं सांगा डेट. 1700. हा, पहिलं युद्ध कोणामध्ये झालं, इथं डायग्राम काढायची. पहिलं इंग्रज आणि त्याच्यानंतर फ्रेंच. इंग्रजाचा गव्हर्नर नाव टाकायचं, फ्रेंचांचा गव्हर्नरचं नाव टाकायचं. ओके. इंग्रजांचं केंद्र, यांचं मुख्य केंद्र. युद्ध झालंय. पहिल्या कर्नाटकच्या युद्धामध्ये फ्रेंच जिंकलं होतं, लक्षात राहू द्या. फ्रेंचांनी इंग्रजाचं बंदर जिंकून घेतलं. आणि इतकं युद्धामध्ये असं असतं, जे हरलंय त्यांनी खर्च द्यायचा असतो. कळलं का. सगळा जो खर्च आहे ना, तह जर झाला तर तहाच्या अटी असतात. जो प्रदेश ज्या ह्याने हरलाय त्यांनी सगळा खर्च द्यायचा असतो. पहिल्या युद्धात डुप्ले जिंकला होता. त्यांचा गव्हर्नर कोण होता, डुप्लेनी त्यांचं कोणतं बंदर घेतलं होतं, यांचं मुख्य बंदर सांगा मला. कर्नाटक ह्याचं कोणाचं, इंग्रजांचं. हा, यांचं कोणतं होतं, पॉंडिचेरी. चलो, यांचं मद्रास जिंकून घेतलं. सेम मला इकडे सांगा, इकडं अमेरिकेमध्ये हेच राष्ट्र दोघं सोबत होते, फ्रेंच आणि इंग्रज, बरोबर ना. तिकडं हेच दोघांचं युद्ध चालू होतं, पण तिकडं उलट झालं. इकडं फ्रेंच हरलं होतं आणि इकडं इंग्रज जिंकलं होतं. भारतामध्ये इंग्रज हरले होते आणि फ्रेंच जिंकले होते. तिकडं ह्यांनी फ्रेंचांनी इंग्रजांनी फ्रेंचांचं लुबर बंदर जे होतं ना ते वापस केलं होतं. त्या धर्तीवर तह झाला होता, एक्सला सेपलचा तह. त्याच्यानुसार ह्या अटीनुसार मग हे वेगळं झालं. आता दुसरा प्रश्न विचारला की हे जे युद्ध होतं हे कार्यकर्ते इकडून इकडं आणि इकडचे कार्यकर्ते हे कोणत्या नदीकाठी झालं होतं, आयवानी विचारला होता. अडियार नदीकाठी, बरोबर ना. म्हणजे हे मी आता हे शॉर्टले सांगतोय. हे कर्नाटकचं पहिलं युद्ध सेम. कर्नाटकच्या दुसऱ्या युद्धामध्ये चंदा साहेब ते एकत्रित येतात. तिसऱ्या युद्धामध्ये मीर जाफर, मीर कासिम, मीर जाफर, मीर कासिम, एक सासरान जावा, ह्याच्यामध्ये 3 युद्ध होते, बरोबर ना. तर मी एक स्टोरी सांगितली होती फक्त शेवटची. इतिहास जेव्हा शिकवतो तेव्हा एक स्टोरी सांगितली होती त्याच्या युद्धाची. ते शेवटचा मी युद्धाचा पॉइंट असा सांगितला होता, मीर कासिम आणि मीर जाफर आणि त्यांचं ते सिराजुद्दौलाचे ते कार्यकर्ते, ठीक आहे. तर ते मीर कासिम पुढे पळतोय, त्याच्या मागे त्याचे सैन्य आणि इंग्रजी सैन्य माग. आता पिक्चर आठवायचं फक्त. मीर कासिम पार फाटलेले कपडे, रक्तबंबाळ झालेला पुढे पळतोय, माग टकडक टकडक घोडे आणि हे सगळे. आणि त्याला काय करतात, तलवारीने मारते, कुणी चापट्याने मारते. ते इतकं पळून पळून खाली पडायचं, फुफट्यात रक्त, ते हे सगळं. आणि नंतर एका गावात घुसला. गावात घुसल्यानंतर मीर कासिम, नीट लक्षात राहा, गावात घुसल्यावर कीर्तीश्वरीच्या मंदिरामध्ये जाऊन लपला. आणि कीर्तीश्वरीच्या मंदिरामध्ये एक कळस होता आणि त्या कळसामध्ये थोडंसं पाणी शिल्लक होतं. हा इतका पळत आला होता की यांनी काय केलं होतं, गडबडमध्ये त्या कळसाला पाणी पिण्यासाठी गेलं, पण ते कळस त्याच्या हातातून पडला आणि होतं नाही ते पाणी सगळं सांडलं. 2-3 थेंब राहिले, पण त्यांनी मरणाच्या क्षणी तेवढं तरी पाणी पिलं, पण पाण्या वाचून मेला. हे मी 2017 मध्ये जनरल पोरांना मी कोणत्याही टॉपची स्टोरी सांगायचो. 1857चं उठाव जर सांगितलं तुम्ही
काटे येतील तुमच्या अंगावर, इतकी खतरनाक सांगतो. तर हे मी ते सांगितलं. आणि एक पोट्ट काय म्हणलं, 17ला एक्झामला आयोगाने क्वेश्चन विचारला होता, तुम्ही मागचा PYQ पण बघा. 17ला आयोगाने प्रश्न विचारला होता, मीर कासिमनी मरताच्या शेवटी कोणत्या देवीच्या कळसातले 4 थेंब पाणी पिला होता. आता हे कसं येईन MPSC मला काय माहिती नव्हतं, पण मी स्टोरी सांगितली होती. पिंपरी चिंचवडला एका मुलाचा नंबर आला होता, त्याची परीक्षा झाली, त्यांनी कॉल केला, सर ते तुम्ही नाही का म्हणले होते मागं पळू मीर कासिमला हाणलं, त्याच्यावर प्रश्न पडला. आता आपली सांगायची पद्धत काय की मुलांना समजलं असं. तर मी त्यांना सांगितलं की त्यांनी ते सांगितलं होतं, सर ते कीर्तीश्वरीचं बरोबर होतं का. म्हणलं हो बरोबर होतं. सांगायचा मुद्दा हाय की तुम्हाला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही स्टोरी तयार करायची. इतिहास असेल, भूगोल, इमॅजिन, भूगोलला तुम्ही नकाशा तयार करा, डायग्राम तयार करा, ट्री डायग्राम तयार करा. इतिहासला ट्री डायग्राम नकाशा करून इतका व्यवस्थित अभ्यास होतो. खूप कोणताही पॉईंट, मी कोणताही इतिहासचा पॉईंट नकाशामध्ये बसवतो आणि ट्री डायग्राम मध्ये बसवतो. मी 4 नकाशामध्ये कर्नाटकचे युद्ध, म्हैसूरचे 4 युद्ध, कर्नाटकचे 3 युद्ध, म्हैसूरचे 4 युद्ध आणि मराठ्यांचे 4 युद्ध हे 4च पेज मध्ये बसवलेले होते. आणि एका भारताच्या नकाशामध्ये तुम्हाला भारतातले सगळे उठाव बसवले होते. आणि त्याच्यानंतर आपला जो नकाशा आहे ना, पश्चिम घाट आणि पूर्व घाट, याच्यामध्ये मी काय केलं होतं, ह्या ज्या वखारी होत्या ना ब्रिटिशांच्या आणि फ्रेंचांच्या, ह्या भारतातल्या वखारी बसवल्या होत्या. अभ्यास खूप सोपा आहे, तुमचं डोकं चाललं पाहिजे. ते करायचा कसा, थोडंसं तुमचं त्याच्यात म्हणजे बॅकग्राऊंड येतं, एज्युकेशन कुठून आलात, कसं झालं होतं, का शाळेत डायरेक्ट आत्ताचा आला होता, ह्याच्यावरून ते डिपेंड असतं. पण हरकत नाही, तुम्ही कसा अभ्यास करताय तो महत्वाचा असतो. ठीक आहे ना. चलो, तर बघा, हा खूप अवघड नाहीये. पहिली नदी सांगितली होती, डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या सांगा. पहिली कोणती आहे? कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, आशना, सीता, सरस्वती, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा आणि इंद्रावती. संपला. आता इकडे बघून सांगा. इकडे म्हणजे ह्यांच्याकडे नका बघू, तुम्ही तिकडे बघा आणि हे इकडे बघा रे बाबा. हा सांगा, चला एक नदी सांग. हे बघ काय करणार ते महत्वाचं आहे. लाज बीज काही वाटायचे नाही. पोस्ट निघल्याच्या नंतर काय काय होतं माहितीये. चलो सांगा, गोदावरी नदीला डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम सांगा. मग आता लक्षात येईल. गोदावरी नदीला मिळणाऱ्या डाव्या तीरावरून नद्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे सांगा. पहिली नदी कोणती आहे? कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा, आसा, सीता, सरस्वती. संपलं ना. काय अवघड काही नाही, हेच फक्त लिहून काढायचे. बरोबर ना. अवघड काही नाही रे, तुम्ही आवड करून ठेवताय, फक्त वाचत बसताय. पेन पुस्तक वही काही घेत नाही, डायरेक्ट पुस्तक वाचत बसतोय. इकडं पाय सोडते, तिकडं पाय सोडते, नाही लक्षात राहत भाऊ. तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी पेन, पेन्सिल, कागद समोर ठेवा लागेल, नकाशा काढावा लागेल, ट्री डायग्राम काढावा लागेल, तेव्हा लक्षात येईल. MPSCचे पोस्ट काढणं अवघड नाही, पण तेवढं सोपं बी नाही ना. मग थोडं व्यवस्थित करावं लागतंय. म्हणजे आहे कसं नेमकं. ठीक आहे, चलो हे काढून झालंय. हा, आता मी जसे सांगन तशा नद्या काढत बसायचं. तुम्हाला येते का ते बघूया. हा चलो, आता कोणती आहे? गोदावरीचं उजवं तीर आहे. उजव्या तीरावर पहिली नदी कोणती आहे रे, माहितीये का? हा, प्रवरा का दारणा आहे? हा, दारणा. चलो दारणा. त्याच्यानंतर प्रवरा कोणाला मिळते का? प्रवरा नदी कोणाला मिळते का? चलो, प्रवरा आणि ही मुळाला कोणी मिळते का? तुम्ही नदी कोणती बघा हे बघा अगोदर. नाही, मुळा मोठ्या पुण्यामध्ये गेल्या याचा अर्थ ते भीमा नदी कार्यक्रम होईल. प्रवाहात वाहून जाऊ नका, भावनिक होऊ नका. MPSC मध्ये भावनिक तर बिलकुल व्हायचे नाही. चला मी सांगतोय, फक्त तुम्ही काय करायचे, रेषा मारा. फक्त येते का बघा. तर मी जशा मारल्या फक्त, हा मी मागं पुढे सांगणार नाही, सिरियलनेच सांगणार आहे. तुम्हाला काय करायला येते हे महत्वाचं आहे. चला पहिली कोणती लिहिणार तुम्ही? हा, धारणा लिहा. चलो, त्याच्यानंतर लिहा प्रवारा मिळायची मुळाला, आणि मुळा मिळून टाका तिकडे गोदावरीला. झालं. आपण का बरं बंद केला? चलो लिहा. बिंदुसरा कोणाला मिळवायची आहे? बिंदुसरा अगोदर काढून घ्या. आणि बिंदुसराला 2 नद्या येऊन मिळायच्या अशा. बिंदुसरा ही पहिली जी आहे ही बिंदुसरा टाका. ही बिंदुसराला हे वरचं तीर कोणतं आहे? बिंदुसरेचं डावं, आणि हे कोणतं आहे? उजवं. पहिली अगोदर बिंदुसरा काढून घ्या. काढली का? वरून लिहा सिंदफणा आणि खालच्या लिहा कुंडलिका. झालं.
इथं परत एक दुसरी सरस्वती टाका, वरून एक सरस्वती, खालून एक सरस्वती, इकडून उजव्या तीरावर डाव्या तीरावर सरस्वती, इथं पण एक सरस्वती आहे, लिहिली का? छोटी एक नदी आहे, वान, 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 हा तिची, हा हा, झालं का? आता बघा इथं पाटोदा पठारामध्ये एक मांजरा नदी आहे बघा, मांजरा नदीचा उगम ही इकडं अशी जाती वाहत आणि परत इकडे आतमध्ये येते, ही कोणती आहे? मांजरा. अगोदर मांजरा नदी दाखवा, मग तिच्या डाव्या उजव्या तीरावरच्या नद्या लिहा. आता पहिलं हे तीर कोणतं आहे मांजराचं? कोणतं आहे रे? डाव्या तीरावर पश्चिमेकडून पूर्वेकडे लिहा, पश्चिमेकडून पूर्वेकडे लिहा. आता इथं सगळे लिहित बसलं ना मग माझा वेळ जाईल, तुमचं होणार नाही कवर. तुम्ही फास्ट लिहा, पहिली लिहा. कुठून लिहायचं कळलं का? ही मांजरा लिहून काढली का तुम्ही अगोदर? हा, मांजराच्या डाव्या आणि उजव्या तीरावरच्या नद्या. चलो, रेनी पहिली, रेनी, रेनी, केज, 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 रेनी, लिंबा, केज, रेनी, लिंबा, धारणी, धारणी आणि गिरणा, गिरणा लिहिली. आणि इकडच्या बाजूने एक लिहायची तावरजा. कोणती लिहायची? तावरजा, तावरजा. 3 वेळेस आयोगाचा प्रश्न आहे बरं का, तावरजा नदीवर. नदी आणि उपनद्या योग्य जोड्या लावा, तेव्हा तावरजा नदीवरती तुम्हाला 3 वेळेस क्वेश्चन येतं, मांजरा आणि तावरजा नदीच्या जोडीवर. ठीक आहे, चलो. आता बघा ही नदी कर्नाटक मध्ये गेली, कर्नाटक मध्ये तसंच फिरत तुम्हाला ती कुठे गेली आहे? तेलंगणामध्ये गेली आणि परत तुम्हाला ती महाराष्ट्रामध्ये आली. म्हणजे हिने 2दा प्रवेश केला का महाराष्ट्रामध्ये? चलो. आणि महाराष्ट्रात यायच्या अगोदर इथं 2 नद्या, एक लिहा लेंडी आणि दुर्नल्या मन्याड. मन्याड आणि लेंडी, ही जी ही आहे आतली लेंडी आणि खालची लिहायची मन्याड, मन्याड. आणि ही कोणती आहे? लेंडी. लेंडी नदीवर लेंडी प्रकल्प महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावरती. मांजरा नदीवर मांजरा प्रकल्प महाराष्ट्र कर्नाटक राज्य. ठीक आहे ना? झालं का इथपर्यंत? हिच्या डाव्या उजव्या तीरावरच्या नद्या मिळाल्या, मिळाल्या? सांगा डाव्या तीरावरच्या नद्याचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम. कादवा, बोला, मधी निस्ते गप्प बसू नका. कादवा, शिवना, खाम, सीता, सरस्वती, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती. मुख्य नदीची उपनदी, उपनदीची सहाय्यक नदी ही मुख्य नदीची उपनदीच असती, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर उजव्या तीरावर मिळणाऱ्या नद्या, हा सांगा पहिली कोणती आहे? दारणा, दारणा, प्रवरा, मुळा. त्याच्यानंतर सरस्वती, वान, इकडे सॉरी बिंदुसरा. ओके, बिंदुसरा. त्याच्यानंतर कोणती आहे मुख्य? मांजरा. बरोबर, हे तिच्या डाव्या आणि उजव्या तीरावरच्या नद्या आहेत. आता इकडे लक्ष द्या नीट. या नदीची जी आहे एकूण लांबी, एकूण जी लांबी आहे किती आहे रे? 1465. आणि महाराष्ट्रातील लांबी किती आहे? 668. या नदीचं एकूण क्षेत्रफळ, एकूण क्षेत्रफळ 3,12,000, 3,13,389. कन्फर्म आहे का हे? 3,12,000, 3,13,900. आणि महाराष्ट्राच्या किती टक्के क्षेत्र व्यापलंय? नक्की का 10%? हा, इकडे लक्ष द्या. इथं लिहायचं एकूण क्षेत्रफळाच्या महाराष्ट्राच्या किती आणि इंडियाच्या किती आहे? 10%. इंडियाच्या किती आहे? हे आयोग विचारण बरं का. महाराष्ट्रातील क्षेत्रफळ सांगायचं किती आहे? 1,53,700, 1,53,779. हा, लक्षात ठेवा. आणि ह्याच्या पुढे लिहायची 49, त्याच्या पुढे लिहायची, एकूणच्या पुढे लिहायची 10%. कळलं का? एकूण लांबी किती आहे? 1465. महाराष्ट्रातील लांबी, एकूण क्षेत्रफळ. एका आवाजात बोलायचं म्हणजे बाकीच्यांना लक्षात येईल. एका आवाजामध्ये सांगा. एकूण क्षेत्रफळ, एकूण क्षेत्रफळ 1,00,000 नाही, 3,00,000. आणि त्यांनी भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापले?
हा, महाराष्ट्रातील क्षेत्रफळ सांगा. 153. भारताच्या महाराष्ट्राच्या किती टक्के? ही आकडेवारी, याला काही शॉर्टकट नाही, हे पाठच ठेवायचं फिक्स मध्ये. आलं का लक्षात? चलो आता मला सांगा याचं, हे बघा, हे इथं लिहून ठेवायचं सगळं. राजकीय क्षेत्र, आता इथपर्यंत झाले. राजकीय क्षेत्र लिहा. राजकीय क्षेत्र 2 टाईप लिहायचं. हा, या नदीचं खोरं एकूण किती राज्यात आहे? या नदीचं खोरं एकूण किती राज्यात आहे? महाराष्ट्रामध्ये आहे का? हा, या नदीला वर्धा वैनगंगा नद्या मध्य प्रदेशमध्ये उगम पावून मिळाल्यात, याचा अर्थ एमपी आहे का? ओके. त्याच्यानंतर ओडिसा आणि छत्तीसगड मध्ये वाहणारी जी नदी आहे उगम पावून तिकडून वाहत येणारी म्हणजे कोणती होती? इंद्रावणी. म्हणजे इथं या नदीच्या ओडिसा पण येईल का रे? आणि त्याच्यानंतर आपल्या ह्याच्या कुठं पूर्वेला छत्तीसगड आहे, छत्तीसगड मधून वाहणारी या नदीचं खोरं, तिथं नदीचं खोरं म्हणजे काय हे अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर ही कर्नाटक मध्ये जातीये का? मांजरा नदी जातीये. त्याच्यानंतर तेलंगणामध्ये जातीये का? यस, तेलंगणामध्ये जाती. आणि आंध्राला जातीये का? आंध्र. बरोबर. किती राज्य आहेत मोजा? एकूण या नदीचं खोरं किती राज्यात आहे? 7 राज्यात आहे. बरोबर. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यातून वाहतीये? महाराष्ट्रातून किती जिल्ह्यातून वाहिली? पहिली उगम कुठं पावलाय तिने? हा, इथं कुठं गेली ती? नाशिकला गेली. ओरे, इथं आहे नाशिक. ओके. हे शिवना आणि खाम आहेत, याचा अर्थ कोणता आला इथं? छत्रपती संभाजी नगर. ओके. शिवना याचा अर्थ अहमदनगर येईल का? अहमदनगर येईल नक्की. प्रवारामुळे येईल. इकडे शिवनामुळे नाही येणार. हे प्रवारा, इथं अहिल्या नगर. हे मांजरा बिंजरा याचा अर्थ इथं कोण आलंय? बीड आलंय. ओके. आता मला दक्षिण पूर्ण आहे याचा अर्थ इथं हिंगोली आणि त्याच्यानंतर परभणी. बरोबर. आष्णा सीता सरस्वती लेंडी मन्याड याचा अर्थ इथं कोण आहे? नांदेड. नांदेड मध्ये प्रवेश केला. ओके. आता ह्या एवढ्या, हा जालना राहिला भाऊ, जालना राहिला रे बाबा. हे इकडे लक्ष द्या. हे बघा, ही जे ना इथं जालना तुमचा आला, जालना पण आला, शहागड, शहागडचा पण प्रदेश आलाय. हा थांब ना भाऊ, अगोदर आपण इकडेच पळतोय, इकडच होऊ द्या अगोदर. हा, आता बघा, ही इथून तुम्हाला कुठे गेली आहे? तेलंगणामध्ये गेली. तेलंगणामध्ये गेली का? तेलंगणातून पुन्हा ती कुठे आली? गडचिरोली मध्ये आली. बरोबर ना? इथल्या गडचिरोली. आता जिल्हे मोजा. पर्टिक्युलर जिल्ह्यातून वाहणारी नदी विचारले. किती जिल्हे झाले? 7 झाले का 8 झाले? 7. बघा, पर्टिक्युलर जिल्हे नाशिक मधून वाहिलीये, अहमदनगर मधून गेली, त्याच्यानंतर तुमच्या छत्रपती संभाजीनं खोरं म्हणलं की मग महाराष्ट्राचे 49, याचा अर्थ विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, बरेचसे जिल्हा आपला राहिलंच काय? कोकण राहिलं फक्त. तर या नदीचं खोरं किती जिल्ह्यातून वाहते? ती नदी किती जिल्ह्यातून वाहतीये? नाशिक मधून वाहिली. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला पैठण मधून वाहती का ही नदी? गेवराई मधून वाहती म्हणजे बीड बी आला. पर्टिक्युलर बीड मधून वाहते. इथं जालन्यामधून वाहतीये. बरोबर ना? शहागड. त्याच्यानंतर तुम्हाला परभणी मधला पूर्ण आहे, तिथून बी वाहतीये, नांदेड मधून बी वाहते आणि गडचिरोली मधून बी वाहते. म्हणजे पर्टिक्युलर किती जिल्ह्यातून वाहते ती? 7 का 8? आणि या नदीचं खोरं किती राज्यात आहे, किती जिल्ह्यात आहे? एवढं. आता धार्मिक स्थळ सांगा बरं मला या नदीचे खोरचे, सुरुवातीपासून सांगायचे. त्र्यंबकेश्वर आलं, त्र्यंबकेश्वर. त्याच्यानंतर पैठण आलं. हा बरोबर. त्याच्यानंतर नेवासा आला, नेवासा त्या नदीच्या खोऱ्यामध्ये म्हणल्यावर. हा, नेवासा आला, प्रवारानगर. चलो नेक्स्ट पुढं. राक्षस भवन आलं, राक्षस भवन. त्याच्यानंतर पुढे शहागड, महादेवाचं मंदिर आहे खूप मोठं, म्हणजे जालन्यातला शहागड आला. हा, त्याच्या पुढं पूर्ण आला. त्याच्यानंतर नांदेड आलं या नदीच्या क्षेत्रा खोऱ्यावर, मुख्य नदीच्या नदी खोऱ्यावर. ठीक आहे ना? धार्मिक स्थळ झाले. आता प्रमुख शहर झाले. आता महत्वाचा जो पॉइंट आहे, भौगोलिक क्षेत्र. भौगोलिक क्षेत्र म्हणजे ही जी तुम्ही नदी काढली, या नदीच्या उत्तरेला आणि दक्षिणला कोणते पर्वत रांग आहे सांगा? भौगोलिक क्षेत्र. इथं कोणतं डोंगर रांग आहे? सातमाळा, अजिंठा डोंगर. इकडे कोणते डोंगर रांग आहे? हरिश्चंद्र बालाघाट डोंगर. उत्तरेला सातमाळा अजिंठा डोंगर, दक्षिणेला हरिश्चंद्र बालाघाट डोंगर. यांच्या दरम्यान डॅश नदीचं खोरं आहे, गोदावरी नदीचं खोरं. भौगोलिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र, महाराष्ट्रातील क्षेत्र, एकूण क्षेत्र, महाराष्ट्रातील लांबी, एकूण लांबी. हा जनरल याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारतात गोदावरी नदीवरती. आणि हा एक प्रश्न विचारला होता, गोदावरी नदीचे उपखोरे किती येतं? तर किती येतं? 8. कोणते आहेत? मुख्य गोदावरी, गोदावरी मांजरा, गोदावरी पूर्णा नदीचं खोरं, गोदावरी पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती नदीचं खोरं. हे तुम्हाला व्यवस्थित काढता आलं पाहिजे. नदीचा अभ्यास करताना त्याचं स्ट्रक्चर, ते खोरं बिलकुल काढता आलं पाहिजे.
त्याच्या व्यतिरिक्त तुमचा क्वेश्चन जाणार नाही. जर काढता आला तर नदीचा अभ्यास करताना नदीचं स्ट्रक्चरच काढता आलं पाहिजे. चलो, कादवा नदी. आता हे कोणत्या तीरावरची कादवा? चलो बघा फास्ट. आता गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर मिळणाऱ्या नद्या. उगम. अरे कारण छोट्या नद्यावर फोकस करायला एमपीएससी. नदी आणि तिचा उपनदी जोड्या लावा, नदी आणि त्यावरील धरणं जोड्या लावा, नदी आणि तिच्या काठावरील शहरं जोड्या लावा, नदी आणि त्या नदीची उपनदी याच्या जोड्या लावा, नदी प्राण सगळ्यात जास्त जोड्या लावा. प्रश्न घ्या लक्षात. आता पटकन ज्याला परापर रेषा वाढायचे काढून घ्या. चलो, कादवा नदी उगम कुठे? सारदगाव. सारदगाव म्हणजे कुठं? वणीचे डोंगर. वणीचे डोंगर कुठे येतं? नाशिक जिल्ह्यामध्ये. एकूण लांबी किती आहे? 74. धरण पालखेड आणि कारंजवन धरण आहे. नांदूर मधमेश्वर जलाशय. नांदूर मधमेश्वर हे याला महाराष्ट्राचं भरतपूर म्हणतात. अभयारण्य काय हे? पक्षी अभयारण्य. याला महाराष्ट्राचं काय म्हणतात? भरतपूर. मग भरतपूर हे कुठे? राजस्थान मध्ये पक्ष्यांचं स्थलांतरित पक्ष्याचं मोठं अभयारण्य भारतातलं, म्हणून त्याला उपमा दिली. याला आता कशाचा दर्जा मिळालाय? पाणथळ म्हणजेच रामसर पाणथळ भूमी. ओके, अभयारण्य. आता या नदीच्या काठावर निफाड आहे. आयोगाचा क्वेश्चन आहे. निफाड या नदी जोड्या लावामध्ये क्वेश्चन विचारला होता. निफाड शहर कोणत्या नदी काठावर आहे? तर या कादवा नदी काठावर आहे. आणि भाऊ दोघी एकत्रित कुठे आले गप्पा मारायला? नांदूर मधमेश्वर. कोणत्या नदीचा उगम नांदूर मधमेश्वर या ठिकाणी होतो? आता एक वर्णनात्मक नदीवरती प्रश्न विचारायला लागले. वर्णनात्मक. या नदीचा उगम तुम्हाला वणीच्या डोंगरात होतो. या नदी ही नदी मुख्य गोदावरी नदीला नांदूर मधमेश्वर या ठिकाणी मिळते. या नदीच्या तीरावरती तुम्हाला निफाड हे शहर वसलेलं आहे. वरील वर्णनावरून खालील नदीचा प्रकार ओळखा. अशा टाईपचे प्रश्न आता अलीकडे विचारायला लागले तुम्हाला, बरोबर ना? जर की वर्धा आणि वैनगंगा नदीवर प्रश्न विचारलेला होता. तर मग जनरल तेच आहे. प्रश्न फक्त विचारायचे. असं खाऊ घालते, असं इकडून खाऊ घालते. माहिती तीच आहे, फक्त विचारते तुम्हाला नाव कोणाचं आहे, बरोबर ना? त्या टाईपचा प्रश्न आहे. चलो, शिवना नदी आहे. शिवना नदी आता लक्षात आले ना? ही गोदावरी आणि ही वरून आली होती शिवना. ओके, उगम अजिंठ्याच्या डोंगरामध्ये बोलनाथ किंवा बोलथान असेल बरं का. लांबी 110 किलोमीटर आहे तिची. धरण तिच्यावर गडदगड. बघा हा सरळ शिवायचा गाडलेला प्रश्न आहे. गडदगड धरण. ओके, आणि कुठे आहे ते? कन्नड मध्ये. त्याच्यानंतर शिवना आणि अंबाडी हे सुद्धा धरण आहेत औरंगाबाद मधले. हे बघितले का तुम्ही या बाजूला? हा. आणि संगम कुठे आहे? शिवना गोदावरी संगम कुठे? हे बघा जोड्या लावाचा प्रश्न. धारेगाव. मग काढत हे जे लिहिलंय ते इथं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. इथं संगम लिहायचा, ह्याच्या तीरावरचे इकडं त्याच्यावरचं धरण लिहायचं, मुख्य शहर लिहायचं. हा, त्याच्यावरचे कोणते धरण येतं, मुख्य शहर कोणते येतं, तिचा उगम कुठे आहे, हे जसं सांगितलंय, हे जे दाखवलंय या पद्धतीने तुम्हाला छोट्या नद्यावरती आता तुम्हाला काम करायचे. मोठ्या नद्यावरती झालं, मोठ्या नद्यावर तुमचा अभ्यास झालाय, छोट्या नद्यावर करा. चलो, दक्षिण पूर्णा नदी. हिचं नीट ऐका बरं का. ही तुमच्या दक्षिण पूर्णा लांबी 273 आहे. तुम्हाला एमपीएससीने आता प्रश्न विचारला होता. गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम विचारला होता. गोदावरी नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्यांच्या लांबी विचारली होती आणि त्यांचा चढता क्रम उतरता क्रम होता. तर दक्षिण पूर्णा नदी 273 किलोमीटर आहे. आता ही बघा इकडे कुठं उगम पावली? अजिंठ्याच्या डोंगरामध्ये गवताळ आउटरम घाट. हा, तिथं उगम पावली. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे कंठेश्वर पर्यंत येईपर्यंत किती किलोमीटर गेली ती वाहत? 273. आता ही गोदावरी पूर्व पश्चिम आहे, पश्चिम पूर्व, आणि ही उत्तर दक्षिण आहे. मग याला काय म्हणायचं? हेच खोरं हिच्यासारखं नाहीये. तर मगाचा प्रश्न विचारला होता, हे कुणासारखं आहे? लक्षात येतंय का? हे असे प्रश्न विचारणार आहेत आता, त्याच्यामुळं ते नीट लक्षात घ्या. 273 उत्तर दक्षिण. हिचं उत्तर दक्षिण आणि ही पश्चिम पूर्व आहे. प्रवाह औरंगाबाद, कन्नड, जळगाव, जालना, भोकरदन, जाफराबाद, मंठा, बुलढाणा, हिंगोली, परभणी, इतकी फिरत फिरत येते. इकडून तिकडं, तिकडून इकडं, खाली ती बघ अशी ही गेलीये. आता बघा हे जो आहे हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. इथं तुम्हाला एमपीएससी खूप वेळा प्रश्न विचारलाय. सरळ सेवा पोलीस भरतीचा तर हमखास प्रश्न आहे. येलदरी आणि सिद्धेश्वर धरण. तर येलदरी धरण हे हिंगोलीवर आहे आणि सिद्धेश्वर धरण जे आहे ते हे कुठं आहे? परभणीमध्ये. हे नीट गोष्ट लक्षात घ्या. तर काही गोष्टी चुकून जातात. आता ह्याच्या ज्या उपनद्या आहेत तुम्हाला काही पुस्तकात बी दिले नाहीत. बघा हे तीर कोणतं आहे? धावतीर. ही कोण आहे? जुई. म्हैसारणा, खेळणा, धामणा. इकडं कोण आहे बघा? इकडं गिरजा, अंजना, दुधना, सुकना, जीवनरेखा. त्याच्यानंतर ही कापरा किंवा कापरा, आणि ती जाऊन कोणाला मिळाली? गोदावरी. हे जेव्हा सिंगल नदी विचारतात ना तेव्हा तिच्या सहाय्यक नद्यावर एमपीएससी क्वेश्चन विचारते. तर या उपनद्या, सहाय्यक नद्यावरती फोकस करा.
येणाऱ्या काळात जर तुम्हाला प्री काढायची असेल, मुख्य काढायची असेल, तर जे कॉमन करताय ते नका करू, दुसरं व्यवस्थित करा त्याच्यावर. आणि हे दुसरं कधी कळण, आयोगाचे PYQ बघा, मग तुम्हाला कळण की MPSC आता विचारायला काय लागले. चलो, पैनगंगा बघा, उगम कुठे? देऊळ घाट, अजिंठ्याच्या डोंगरात आहे. म्हणजे इथं तुम्हाला अजिंठ्याच्या डोंगरात ही नदी उगम पावली आहे, पैनगंगा. आता ही जर पूर्व वाहिनी नदी म्हणते, आता हिच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी समजून घ्या. हे तीर कोणतं आहे तिचं? डावं, आणि हे कोण आहे? उजवं. तर इथं तुम्हाला 2 वेळेस विचारलंय, उजव्या तीरावरून एकच नदी तिला मिळते, कोणती आहे? कयाधू. आणि कयाधू नदीवर, नदी काठावर असणारं शहर तुम्हाला 2 वेळेस विचारलं, हिंगोली. सोप आहे ना. कयाधू नदीवर हिंगोली शहर आहे, आणि पैनगंगाला एकमेव नदी मिळणारी आहे. हिंगोलीत उगम पाहून ती उत्तरेकडे गेली वाहत. आता तिला डाव्या तीरावरून कोणती मिळते? पूस, त्याच्यानंतर अरुणावती, त्याच्यानंतर आडान, त्याच्यानंतर वाघाडी, खुनी, विदर्भा. डेंजर नद्या आहेत बरोबर. आता बघा, ही इकडं कुठे? अजिंठा, वाशिम, हिंगोली, खाली परत तिकडे गेली नांदेड, आणि तिथून परत वरती आली यवतमाळ, आणि कुठे गेली? चंद्रपूरमध्ये. आणि चंद्रपूरमध्ये गेल्याच्या नंतर ती इकडं वर्धा नदी, आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्धा आणि कोणाचा? पैनगंगेचा संगम झाला. कुठं? वडा, किंवा अजून कुठे विचारलाय? वडा, बल्लारपूर, दुग्गुस. चला, 3 नावं सांगितले मी, दुग्गुस, बल्लारपूर, वडा. या 3 म्हणजे कुठलं बी एक ठिकाण विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. ह्या दोघींचा संगम झाला, आणि ह्या दोघींचं पाणी एकत्रित गेलं पुढं. कुठं गेलं? वैनगंगेला जाऊन मिळालं बरोबर. त्याच्या अगोदर बघा, आता ही जी लांबी ना, हीच कन्फर्म लिहा. काही म्हणते 1669, 1670, अमुक तमुक, ती तिकडे तेलंगणात गेली, आंध्र प्रदेशात, कर्नाटकमध्ये गेली, असं काही झालं नाही. ठीक आहे. ती नांदेड वरूनच तिने टर्न मारला, आणि ती उत्तरेकडे गेली. ठीक आहे ना. आणि तिची 495च लांबी आहे. ओके. आणि एकूण क्षेत्रफळ 23,898 चौरस किलोमीटर आहे. प्रवाह बुलढाणा राज्यापासून सुरुवात झाला, वाशिम, अकोला, परभणी, यवतमाळ, नांदेड, चंद्रपूर. तुम्हाला प्रश्न विचारते, विदर्भातली सर्वात लांबीची पूर्ववाहिनी नदी कोणती? विदर्भातली सर्वात लांबीची पूर्ववाहिनी नदी आहे. विदर्भातली नाही, महाराष्ट्रातली सर्वात लांबीची दक्षिण वाहिनी नदी विचारते. दक्षिण वाहिनी नदी कोणती आहे? वैनगंगा का वर्धा? वर्धेची लांबी किती आहे? 455. आणि तुमची वैनगंगेची किती आहे? 255, सरासरी 300. म्हणजे कोणती लांब झाली? वर्धा नदी. म्हणजे विदर्भातली सर्वाधिक लांबीची नदी कोणती झाली? विदर्भातली सर्वाधिक लांबीची नदी कोणती झाली? पैनगंगा. विदर्भातली सर्वात लांबीची दक्षिण वाहिनी नदी कोणती झाली? महाराष्ट्रातील सर्वात लांबीची दक्षिण वाहिनी नदी कोणती? दक्षिण वाहिनी महाराष्ट्रातील कोणती आहे? वर्धाच आहे. प्रश्न फिरवते फक्त बाबा, प्रश्न समजून घ्या. मी म्हणतो प्रश्न नीट वाचा. प्रश्न नीट वाचला समजतच नाही, गडबडीत वाचला, गडबडीत उत्तर दिलं, गडबडीत कार्यक्रम झाले, मग संपले. त्यामुळे शब्द प्रश्न नीट समजून घ्या, नीट वाचा. ओके. आता या नदीवर तुम्हाला वर्धा नदीवरती बघून घ्या. वर्धा नदीचा उगम कुठे झालाय रे? मध्य प्रदेश मध्ये गेला, इकडं MP मध्ये गेलाय, बैतूलच्या तिकडे थोड्याशा दक्षिण उतारावरती, बैतूल जिल्ह्यात सातपुडा रांगेच्या दक्षिण उतारावरती. लांबी किती? 455. क्षेत्रफळ 46,182. आता या नदीवर पहिला प्रश्न विचारला होता वर्णनात्मक. हिचं वर्णनावरून तुम्हाला उत्तर विचारलं होतं. कोणती नदी मिळाली तिच्या डाव्या तीरावर? पहिली कार, बोर, त्याच्यानंतर वेण्णा, नंद, इरई. आणि आता हे इरई, नंद ह्या 2 नद्या, आणि इकडची निरगुडा. कोणत्या? म्हणजे निरगडी, नंद, इरई आणि निरगुडा या नदीच्या उपनद्या आहेत. हे एक वाक्य होतं. याच्यावरून तुम्हाला नदी प्रकार ओळखायचा होता. इथं एक तुम्हाला जलविभाजक आहे, तकलादू जलविभाजक आहे. इथून इकडं काय होती? पूर्णा नदी वाहतीये, आणि इकडे तुम्हाला आहे. या तकलादू जलविभाजकामुळे पूर्णा नदीपासून वर्धा नदी वेगळी झाली असं वाक्य होतं, आणि ते बरोबर होतं. ठीक आहे ना. आणि दुसरं वाक्य होतं नंद, इरई, निरगुडा ह्या तिच्या उपनद्या आहेत, आणि ही नदी मध्य प्रदेशात उगम पावून उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. याच्यावरून तुम्हाला वर्णन विचारायचं होतं की हा नदीचा प्रकार कोणता आहे. अभ्यास व्यवस्थित केला की प्रश्न कोणत्या बी टाईपचा विचारू द्या, तुम्हाला सांगता येत होतो. इकडून कोण आहे? विदर्भ डबल आली का? कोणाची विदर्भ अगोदर नदी होती उपनदी? पैनगंगेची आता बघितली ना विदर्भ. ही काय? बेंबळा, त्याच्यानंतर रामगंगा, आणि त्याच्यानंतर निरगुडा. आणि इकडून मिळणारी जी होती ती कोणती होती?
पैनगंगा आत्ताचीच बघितली होती, ठीक आहे ना. लांबी नीट लक्षात राहू द्या. उद्या एमपीसीच्या परीक्षेला असा प्रश्न विचारण, महाराष्ट्रातील नद्यांच्या लांबीनुसार योग्य क्रम. मग जर गोदावरीच्या नंतर 2 नंबरला नदी कोणती घेणार? गोदावरी नदीच्या महाराष्ट्रातील नद्यांच्या लांबीनुसार क्रम जर विचारला तर 2 नंबरला नदी कोणती घेणार गोदावरीच्या नंतर? भीमाची लांबी किती आहे? 451. आणि हिचीच किती आहे? 455 आहे. आपण विदर्भातल्या नद्या का विसरते बाबा? तिकडे का नाही लक्ष द्यायचं? विदर्भातले लोक म्हणते आमच्या अन्याय झाला. अबे झाला ना, मग तुम्ही करायला लागले. अरे इकडच्या नद्यापेक्षा ही तिच्यापेक्षा लांब आहे ना. एमपीसी तिकडे प्रश्न विचारेल तेव्हा ह्या जर आपण विचारच नाही केला की असा प्रश्न येऊ शकतो तर मग 100% चुकणार. चलो वैनगंगा बघा. आता वैनगंगाचा उगम सुद्धा मध्य प्रदेशमध्ये शिवनी जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकड्यामध्ये भाकल या ठिकाणी. आता हिची लांबी सरासरी म्हणजे 295 जरी असली तरी तिची सरासरी 300 पण विचारला जाऊ शकतो. आणि क्षेत्रफळ नीट लक्षात राहू द्या. वर्धा वैनगंगा आणि पैनगंगा नदीचे क्षेत्रफळ काढून ठेवा. येणाऱ्या काळात तिथेच प्रश्न आहे तुम्हाला. इकडचे भीमा कृष्णा सगळ्यांना माहित झाली. चलो नदी कोणत्या येतात इकडून? हे कोणतं तीर आहे तिचं? डावं. पहिली बघा सूर बांध पांगोली, चुलबंद, गाढवी, खोब्रागडी, पाल, काढाणी, पोटफोडी. डेंजर नदी येतात. हा त्याच्यानंतर इकडं वर्धा नदी आहे. मूठ, पंढारी, जोब, नाग, कोलार, कनान आणि पेंच. कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये लोह खनिजाच्या खाणी आहेत? कनान. ओके. पेंच नदी, कनान नदी नीट लक्षात राहू द्या. तोतला डोह हे तर एमपीसीचा दत्तक घेतलेला प्रश्न आहे. इतक्या वेळेस विचारते ते तोतला डोहन वगैरे, तर हे नीट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर पेंच नदीमुळं पेंच अभयारण्य 2 भागात डिवाइड झाले. पेंच नदीमुळे पेंच अभयारण्य 2 गटात डिवाइड झालं आणि एक भाग त्याचा मध्य प्रदेशमध्ये गेला. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा पेंच अभयारण्य आणि महाराष्ट्रात सुद्धा पेंच अभयारण्य. मग महाराष्ट्रातल्या पेंच अभयारण्याला काय नाव दिले आता? पंडित जवाहरलाल नेहरू. आणि हा आयोगाने प्रश्न विचारला होता. पेंच राष्ट्रीय अभयारण्य हे त्या सीमावर्ती राज्यामध्ये कोणत्या 2 राज्यांच्या सीमावर्ती आहे. ओके. त्याच्यानंतर क्षेत्रफळावर फोकस करा. याच्यावर तुम्हाला येणाऱ्या काळात प्रश्न विचारतील. आता ही झाली पैनगंगा, ही झाली इकडे वर्धा आणि इकडून आली होती. हे दोघी जाऊन हिला मिळाल्या. बघा इकडं आहे पैनगंगा, इथं आहे वर्धा आणि इथं आहे वैनगंगा. तुम्हाला प्रश्न विचारते ना, या नद्याच्या एकत्रित प्रवाहाला डॅश तयार होते. कोणती नदी तयार होते? प्राणहिता. एकतर तुम्हाला 2 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाने प्राणहिता होई असं विचारते, नाहीतर तुम्हाला 3 नद्या जर विचारल्या तर मग तुम्हाला कोणतं सांगायचंय? हे 3. पण जर 2 मध्ये जर विचारलं कोणत्या 2 नद्याच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात, तर एक गोष्ट लक्षात राहू द्या. वैनगंगा आणि पैनगंगा नाही. वर्धा वैनगंगा व प्र. वर्धा आणि पैनगंगा सुद्धा नाही. वर्धा आणि पैनगंगा सुद्धा नाही. वर्धा आणि वैनगंगा सुद्धा नाही. पण वैनगंगा आणि पैनगंगा सुद्धा नाही. वर्धा आणि वैनगंगा इज इक्वल टू प्राणहिता. 2 जर विचारलं तर 17चा 2000 कंबाईनचा 17चा पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे हा. ओके. आणि त्याच्यानंतर इकडे येऊन मिळाली ती कोणती होती? इकडे शेवटची इंद्रावती. हे तुम्हाला कोणतं महाराष्ट्राचं कोणतं क्षेत्र तिने व्यापले, कोणती दिशा? आग्नेय सरहद्द निर्माण करणारी तुम्हाला विचारते. पूर्व सीमा दोघांच्या मधून वाहणारी आहे पण तिने सीमा निश्चित केली कोणती? आग्नेय. याच्यावरून तुम्हाला विचारला जाणारा प्रश्न आहे. दारणा किती किलोमीटर लांबी आहे? 77. आणि त्याच्यावर कोणतं धरण आहे? दारणा नदीवर दारणा धरण. इगतपुरी माहिती आहे, थंड हवेचं ठिकाण. कुलंगिरी टेकड्या तिकडे ती नदी उगम पावली नाशिक जिल्ह्यामध्ये. आता ही कोणीकडून कोण आहे? ही गोदावरी खालून वाहती बरं का. म्हणजे याचा अर्थ कोणत्या तीरावरच्या आहेत? तिच्या उजव्या तीरावर. वालदेवी कोणत्याही पुस्तकात तुम्हाला भेटणार नाही. वालदेवी, बाकी, इंदुहोल आणि खालच्या साईडने काडवा, नॉट कादवा. कादवा वरती होती, खालून कोणती आहे? काडवा. पण ती कोणाला मिळते? दारणा नदीला मिळते. इंदुहोल एमपीएससी परेशान झाले पोट्टे. कुठून आला प्रश्न? हे PSI ला प्रश्न विचारलाय नदी आणि तिच्या उपनद्यावर जोडायला. इंदुहोल कुठं सापडली नव्हती लोकांना. लक्षात राहू द्या. हे नीट हे लिहून म्हणजे तुमच्याकडे राहू द्या. दारणा आणि वर्धा नदीचा संगम कुठे झालाय? गोदावरी नदीचा. सायखेड. एक सिंगल नाव लक्षात राहू द्या. प्रश्न विचारते त्याच्यावर. प्रवारा नदी कोणत्या नदीला अमृत वाहिनी म्हणतात? आयोगाचा प्रश्न आहे.
बघा इथं तिचा अकोले तालुक्यामध्ये ती उगम पावली हरिश्चंद्र डोंगरामध्ये. अकोले तालुक्यात हरिश्चंद्र डोंगरामध्ये उगम पावली. बघा हिला महाळुगी अजूनही पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही महाळुगी कुठे. तर हिला महाळुगी आणि इकडनं तिची कोणती आहे मुळा. अजून एक लोकल आहे आढळा. ह्या तिच्या कुणाच्या उपनद्या आहेत प्रवरा नदीच्या उपनद्या आहेत. अरे प्रवरा नदीची लांबी जर विचारली तर किती आहे 200 किलोमीटर. काठावरील शहरे अकोले नेवासा संगमनेर. हे बा 2021 चा प्रश्न आणि 2017चा प्रश्न. आपण चूक नाही म्हणत तुम्ही मागचे PYQ बघून घ्या. हे 17लाच निघणार. हा 17लाच परीक्षेला विचारणार प्रवरा नदीच्या काठावर कोणते शहर होते. तर तुम्हाला अकोले नेवासा संगमनेर. अजून एक शहर आहे का श्रीरामनगर आहे का श्रीरामपूर. हा यस. धरण भंडारदारा. हा नाव सांगा ह्याचं काय. हा याच्या जलाशयाला काय नाव दिलंय. हा विल्सन. हा आणि दुसरं एक निवड हे बघा त्या धरणातल्या पाण्याला जलाशयाला वेगळे नाव दिलेत धरणाला महाराष्ट्रातल्या. तिथं फोकस करा आणि त्याचं जुनं नाव कधी कधी विचारते. मातीचं धरण नाही का हे. मातीचं धरण आहे का भंडारदारा नाही ना. हा चलो सिंदफणा नदी. आता सिंदफणा नदी बघा पाटोदा पठारावरती ही नदी उगम पावली चिंचोली या ठिकाणी. चिंचोली हे बीड मधलं थंड हवेचं ठिकाण आहे लक्षात राहू द्या. आणि चिंचोली हे ठिकाण आहे जिथं बालाघाट डोंगररांग सुरू झाली. गोष्ट लक्षात राहू द्या. याच टेकडीपासून बालाघाट डोंगररांग सुरू होती आणि बालाघाटची सर्वात जास्त उंची कुठं आहे तर ती चिंचोलीला आहे. आलं लक्षात. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर आता बघा सिंदफणा नदीला सिंदफणा नदीच्या काठावरती माजलगाव धरण आहे. सिंदफणा नदीवरती माजलगाव हे धरण महाराष्ट्रातलं दुसरं मातीचं धरण आहे. म्हणजे पहिलं कोणतं आहे गंगापूर आणि दुसरं कोणतं आहे माजलगाव. ओके माजलगाव धरण मातीचं. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये बिंदुसरा एक नदी आहे तिची उपनदी आहे सपोज बिंदुसरा. ही तुम्हाला पाटोदा पठारावर मांजरसुंबा घाटामध्ये नदी उगम पावते. एक गोष्ट लक्षात राहू द्या. इथं तुमचं छत्रपती संभाजीनगर टू सोलापूर छत्रपती संभाजीनगर सोलापूर या महामार्गावर एवढ्या लांबावर एकच घाट आहे आणि ते म्हणजे कोणता आहे मांजरसुंबा घाट. एकच घाट. इकडं पुण्यावरून जर तुम्ही नांदेड पर्यंत गेलात पुण्यावरून नांदेड पर्यंत जर गेलात तर तुम्हाला एकच घाट आहे. हे घाट नीट लक्षात राहू दे. MPSC फक्त सह्याद्री पर्वतातले नाही विचारणार आहेत दुसरीकडचे पण विचारणार आहे. दुसरीकडे माहिती आहे तुम्ही कुठून आला तुमच्या गावाकडचा घाट MPSC उद्या विचारत. बरोबर ना. हा हे काढूनच ठेवायचं आपल्या भौगोलिक. तुम्ही जर उद्या PSIच्या इंटरव्ह्यूला गेलात राज्यसेवेला जाणार किंवा PSI ला गेलात तर भौगोलिक तुमचा भूगोल तुमची भौगोलिक माहिती तुमची राजकीय माहिती आणि तुम्ही गॅप कधी घेतला होता एज्युकेशन क्षेत्रामध्ये हे 3 फिक्स क्वेश्चन असतात. त्यामुळं अभ्यास करताना नीट गोष्टी एक मिनिटात अजून तुमच्या सिली मिस्टेक सांगतो. जर भविष्यात तुम्ही गेलात मेन्सला तर तुम्ही प्रत्येक परीक्षेचा जी मुख्यचा फॉर्म असतो त्याची प्रिंटआउट अजूनही काढून ठेवत नाही. ही प्रिंटआउट काढून ठेवत जा. हॉल तिकीटची झेरॉक्स काढून ठेवत जा. त्या परीक्षेचं जेव्हा नामोनिशान मिटून जाईल तेव्हा ही फाईल टाकून द्यायची. लक्षात आलं का. काय होतं हे डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमिंगला लागतात आणि याचा फायदा कधी होतो ज्यावेळेस दोघांना सेम मेरिट असतं. आलं का लक्षात. सेम मेरिट मग गोंधळ होतो सगळा. त्याच्यामुळं आणि मेन्सला बसलात ना अलीकडच्या काळातला फोटो काढायचा. मेन्सला बसलात की अलीकडच्या काळातला फोटो काढायचा आणि प्रोफाईलवर तो द्यायचा. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार तेव्हा हे तुम्हीच आहेत का हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. नाही तर आपला भाऊ अण्णा दादा कुणाचे आशा असते आणि काहीचे इतके मेकअप असतात की भाऊ हे हीच कळत नाही. आलं लक्षात. हे सिरियसली नाही हे खूप सिरियसली गोष्ट तुम्हाला ही माहित पाहिजे. अलीकडच्या काळातला प्रोफाईल. दुसरी गोष्ट प्रोफाईल मुख्य परीक्षेची फॉर्म तुम्हीच भरायचा. आत्याच्या मुलाला बहिणीला भावाला अजिबात भरायला द्यायचं नाही. हे का सांगतोय याचं एक कारण आहे. आमच्या तांबा राजुरीची एक मुलगी आहे. आता ती समज नायब तहसीलदार झाली पण तिच्या इतक्या चुका होत्या. ती ऊसतोड कामगाराची मुलगी आहे. ती MPSCची तयारी करताना तिला पुस्तकासकट मी दिलेले होते. तिचे आई वडील ऊस तोडायला जायचे आणि ती अभ्यास करत होती. तिच्याकडे पैसे नव्हते एवढ्या गोष्टी करायला. पुस्तक मी दिलेले आहेत. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या. तिने काय कुठाने केले. ती तलाठी म्हणून समज लागली हुशार होती म्हणून तलाठी म्हणून जॉईन केलं आणि राज्यसेवेची तयारी करत बसली. राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला आली. 2017ची गोष्ट आहे. राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला आली
इथंच औरंगाबादला. आणि तिने काय केलं, तिचा मुख्य परीक्षेचा फॉर्म आहे ना तिच्या भावाने भरला. ती म्हणली तू भरून टाक, मी ड्युटीवर आहे. बरं, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, फॉर्म मध्ये मेन्शनच केलं नाही त्या तिच्या भावाने की ही सध्या तलाठी ह्याच्यावर आहे जॉबला. हा, कारण फॉर्म तिने नाही भरलेला ना, तिच्या भावाने भरलाय. आणि मग ही आली, मग औरंगाबादमध्ये 2-3 क्लासवर इंटरव्ह्यूचे ही दिले, नंतर मला कॉल केला, नंतर पुण्यामध्ये आली, मग पुण्यामध्ये 2-3 ठिकाणी केलं. मग MPSC पॅनल आणि इंटरव्ह्यू पॅनल हे तुमचा बायोडाटा समोर असतो त्यांच्याकडे. तुम्ही म्हणता कसं काय प्रश्न विचारते, तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारता ना. 2013 ते 2014 मध्ये तुम्ही 1 वर्ष गॅप केला, त्या वर्षी काय केलं आपल्याला माहित नसतं, आपला गॅप पडला काय. कारण का तुम्ही जी मुख्य परीक्षेची कॉपी असते ना भरलेली, ती त्यांच्याकडे असती. सिलेक्शन झाल्यावर ते सगळे कॉपी काढून घेतात आणि ते समोर ठेवतात सगळ्याकडे एक एक. आणि तुम्हाला न बघता मग प्रश्न विचारते, 2 मिनिटात वाचून घेते, कोण येणार आहे माहिती असतं, मग ते डिवाइड करते कोणाला काय विचारायचंय त्याच्यावरून. आलं का लक्षात. त्याच्यामुळं तुम्ही जाताना यांना काय माहिती मी काय केलंय, सगळं माहित असतं भाऊ. त्यामुळे नीट गोष्टी लक्षात घ्या. त्या मुलीची सिंपल एक चूक झाली, तिने हे त्यांचं बायोडाटा बघून ह्या लोकांनी सगळे प्रश्न विचारले आणि तिला कुणीच नाही विचारलं की तू तलाठी, कारण का तिने मेन्शन नाही ना केलेलं. आणि तिने आम्हाला सांगितलं की मला कुणीच नाही, म्हणजे मला म्हटलं की मला कुणीच नाही विचारलं हे तलाठी मी आहे ह्याच्यावर कशी काय तयारी करू, ह्याच्यावर जर प्रश्न विचारलं. मी म्हणलं तुझा फॉर्म दे इकडं, त्याच्यावर नाहीये म्हणलं, ह्याच्यातच नाही तर तुला कसं विचारणार कोण. बरं आता तर ग बसावा ना मग इंटरव्ह्यूला गेल्यावर. तर फॉर्म मारला तिने. मग तिने काय केलं, तिच्यावर प्रश्न विचारले. विचारल्याच्या नंतर 7-8 प्रश्नाच्या नंतर एक प्रश्न तिला काय विचारला होता, तुम्हाला शेती किती आहे. मग तिने सांगितलं 7.5 एकर आहे. पाण्याखाली आहे का जिरायती आहे का बागायती विचारलं. बरं, आणि पाणी तुम्ही त्याला कशाने देताय, AC जनरेटर का DC जनरेटर. AC DC कशातला प्रश्न आहे हा, सायन्स मधला, आणि तिची MSc झालेली होती. मग त्यांनी काय विचारलं, AC जनरेटरनी पाणी देता का DC जनरेटरनी. बरोबर ना, इंजन आणि तुमचं ते यस त्याच्यावर प्रश्न विचारला. ओके, मग आता AC DC तिच्या लक्षात नाही आलं. मग 7.5 एकर शेती आहे. मग 7-12 म्हणजे ती म्हणली, तिला विचारलं की तुझ्या आईच्या नावावर किती शेती आहे. महिला आहे ना तू, तुला त्याशी रिलेटेड प्रश्न विचारणार. शेती कुणाच्या नावावर, वडिलाच्या. मग आईच्या नावावर किती आहे. मग का नाही आईच्या नावावर, हक्क आहे ना तिचा, मग का नाही ती आईच्या नावावर का नाही शेती. मग तुम्ही जर महिला झालात तर मग तुम्ही काय बदल करणार बाबा, तुम्हाला नाही वाटत का हे तुमच्या नावावरती व्हायला पाहिजे. मग तिने विचारलं, हा सर मी पण तलाठी आहे आणि ह्या गोष्टी तलाठी आहे. तिला पुढचं उत्तरच नाही दिलं. मग तिचा फॉर्म सगळ्यांनी पुढे घेतला, ह्याच्यात का नाही मेन्शन केलं म्हणे. ती म्हणे मुख्य परीक्षेचा फॉर्म कोणी भरला, ती म्हणे माझ्या भावाने. आता इंटरव्ह्यू कोलॅप्स झाला. म्हणजे आता मग त्यांनी पहिलाच प्रश्न ते कागद खाली टाकला आणि विचारलं, तुम्ही एक जिम्मेदार या देशाचे, या महाराष्ट्राचे अधिकारी होणार आहेत, एका राज्यात एका जिल्ह्याचं तुम्ही नेतृत्व करणार आहेत, आणि मग तुम्ही हे अशा गोष्टी का करता, कसं काय करताय. म्हणजे इथं तुमचं सगळं इम्प्रेशन काय झालं, डाऊन झालं ना. तुम्ही लपवलं याचा अर्थ, म्हणजे भविष्यात तुम्ही छापणार भयानक. सिंपल अर्थ निघला ना त्यांचा. इम्प्रेशन डाऊन झालं, खोटारडे तुम्ही, हे तुमचं सिद्ध झालं. आणि प्रोफाईलवरती मुख्याध्यापकचा शिक्का असणारा तिचा फोटो होता प्रोफाईलवरती. म्हणजे तिने याचा अर्थ 12वी किंवा फर्स्ट इयरला तिने प्रोफाईल तयार केली असेल आणि नंतर तिने त्याचा प्रोफाईल चेंज केली नाही. ज्यावेळेस MPSC तुम्ही पूर्व पास होतात, मुख्यला क्वालिफाय होतात, तेव्हा तुम्हाला मेसेज येतो. तुम्हाला सरळ त्यांनी एक ईमेल केलेला असतो आयोगाच्या ह्याच्यावर, प्रोफाईल अपडेट करा म्हणून. अलीकडच्या काळातला फोटो इतक्या बाय इतका, हे ते सगळं डॉक्युमेंट ओरिजिनल जे नाव आहेत त्याच्यानुसार सगळं तयार करा सांगतं. तरीही आपण करत नाही, याचा अर्थ तुम्ही गैरजिम्मेदार अधिकारी आहेत. रडत बाहेर आली, संपला विषय. नंतर तयारी केली परत, हे सगळं झालं आणि नंतर मग नायब तहसीलदार झाली. पण सांगायचा मुद्दा आहे की सिली मिस्टेक कुठे होते, ह्या गोष्टी काही गोष्टी आपल्याला लक्षात येत नाही. अभ्यास करताना तुमचं कॉम्पिटिशन आहे कुणासोबत, 1 मिनिटात सांगतो. 2018ला मी STI मेन्सला होतो बरं का. STIच्या मुख्य परीक्षेला गेलो आणि त्या हॉलमध्ये नाही का, माझा समज डेस्क नंबर 3ला माझं हे आलं होतं, नंबर आला होता आणि 1 नंबर डेस्कला एक पोरग होतं. तर इथून एंट्री केली की ते पोरग दिसायचं. आता ते पोरगाचा काय मेसेज होता की त्यांनी हेडफोन वगैरे कानात घातलेले होते. परीक्षेला आल्यावर हेडफोन कोणते माहिती तुम्हाला, बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून ते डमी भेटतात ना, ते. आणि एक अलार्म घड्याळ आणून ठेवलं होतं ते टाइम बघायला. ते
पेपरचा टाइम बघायला अलार्मचं घड्याळ आणून ठेवलं होतं डेस्कवर. कुणी यायचो पहिलं दिवस अलार्मचं घड्याळ बघायचं, त्याच्याकडे बघायचं, पुढे निघून जायचं थोडंसं स्माइल केसात नाही का. हे सगळं अख्खा वर्ग त्याला हसून झालता. आणि मी पण आलो आणि माझा फिरून फिरून त्याच्या शेजारी नंबर निघला आणि मी ए कायला आणलं बे ह्या अलार्मचं घड्याळ कशाला आणलं. तर ते बघा ऍज अ अधिकारी माइंड कसा असतो, एकदम शांत झाला. त्याला इतके लोक त्याच्यावर हसले होते ना, एखाद्याने आपण तर हल्लाच असता कार्यकर्ता. ते एकदम शांत निघलो आणि ते म्हणला तू परीक्षेला पेपरमध्ये टायमिंग किती वेळा बघतो. मी म्हणलं 6 वेळेस. माझं कॅल्क्युलेशन असेल ना, मी कोणत्या विषयाला किती वेळ देतो काय देतो ते माझं कॅल्क्युलेशन आहे. मी 6 वेळ टाइम बघतो. एक वेळेस टाइम बघायला तुला किती वेळ लागतो म्हणे. हे तर नाही आपण विचार केला ना. आता जनरल तुम्ही विचार करा, समज हे तुमचं डेस्क आहे, तुम्ही असे बसलात आणि तुमच्याकडे घड्याळ हातात, तुम्ही घड्याळाचा घेऊन जाणार ना पेपरला. हे शेजारी किती वाजले विचारणार का शेजाऱ्याला. स्वतःचं घड्याळ घेऊन जाणार ना. आणि घड्याळ स्वतःच पाहिजे भाऊ, आणि ते पण चालू पाहिजे. आणि पेन पण 2 पाहिजे ब्लॅक कलरचे. तिथे गेल्यावर हाय का कुणाकडं भिकार धंदे ते करूशाही नाही. हे बघ सिंपल बघा, ही आपण असं बसलो पेपरला टाइम बघायचा असेल, खाली आपण डेस्कवर हात ठेवलाय, ते उचलणार बघणार खाली ठेवणार. उचलायला 1 सेकंद जातो बरं का. तुम्ही कॅल्क्युलेशन करा ना, बघा ना, गेलं वाचलं 1 सेकंद आणि ठेवला ते. एका वेळेस टाइम बघायला मला किती सेकंद गेले 3. 6 गुणिले 3 किती झाले. म्हणजे टाइम बघण्यासाठी मी किती घातले सेकंद 18. ते म्हणला माझं ह्या अलार्मच्या घड्याळमुळे 7 सेकंदात टाइम बघून होतो. त्याला फक्त काय करायचंय, ते अलार्म जे आहे मोठं घड्याळ आहे, ते फक्त ते डोळे उचलून बघणार ना किती वाजले, संपला विषय. त्याला काय हात खालून वरती घ्यावा लागला, जिथं होता तिथे ठेवला, बरोबर ना. म्हणजे त्याला किती सेकंद गेले 6 सेकंद. इथं वाचले किती 12 सेकंदात टाइम लावून गोल करा बरं. घड्याळ बाजूला ठेवायचं आणि जे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह केलेत ना, ते गोल करायला किती सेकंद टाइम लागतो बघायचं. एक गोल करायला. तुम्ही जनरल घड्याळ बाजूला ठेवा आणि एक गोल कारण एमपीसी व्यवस्थित गोल करायला सांगत बरं का. माग बाहेर गेला की तो काउंट होत नाही, लक्षात घ्या. एक गोल करायला किती सेकंद लागतात. तुमचे 100 गोल करायला नाही, 80 गोल करायला 10 मिनिटं लागतील. सेपरेट गोल करायला बरं का. आणि प्रश्न वाचून उत्तरपत्रिका घेऊन गोल करायचा आणि तिथे ठेवायला याला किती सेकंद लागतील. 15 मिनिट. नुसतं गोल करायला 10 मिनिटं लागतात आणि प्रश्न वाचून गोल करता करता त्याला 15 मिनिटं जातात. हे कंबाईनची तयारी करत असाल तर तुमचे 15 मिनिटं गायब करा, राहिला 45 मिनिटामध्ये 100 प्रश्न वाचून अनालिसिस करून मग तुमच्या राहिलेल्या टायमिंग मध्ये गोल करायचे. म्हणून कंबाईन परीक्षेचे क्वेश्चन कव्हर होत नाही भाऊ. मग जर का हे म्हणते तुझे तिथं 12 सेकंद जास्त लागतात, जे मी 6 सेकंदात बघतो. 1 सेकंदाचा विचार करणारे लोक मार्केटमध्ये आहेत. तुमचं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे थोडं लक्षात घ्या, सिरियस घ्या. मग जर तुम्ही चहा प्यायला अर्धा तास जर घालत असणार तर त्या अर्ध्या तासामध्ये किती लोक तुम्हाला तुडून पुढे गेलेले नीट लक्षात घ्या. अर्ध्या तासामध्ये महाराष्ट्रातल्या किती पोरांनी एखादा पॉइंट वाचला असेल, जो की तुम्ही ते नंतर वाचणार आहेत. वाचणारच आहेत का माहित नाही, वाचणार. तगडं कॉम्पिटिशन कुणासोबत आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले डेंजर लोक आहेत. आलं लक्षात. बुद्ध्यांक सगळ्यांचा सारखा नाही, वेगळा आहे. आणि अशा लोकांसोबत तुमचं कॉम्पिटिशन आहे. निगेटिव्ह करत नाही मी तुम्हाला, सतर्क करतोय. आरसा दाखवते की तुम्ही कोणासोबत लढायला चाललात. आलं लक्षात. काही लोक ढाल तलवारी सगळं घोडे बिडे तयार करून बसलेत, फक्त घोड्यावरच बसायचंय. आपण भाऊ आताशी झोपीतून उठलाय, कार्यकर्ता काय काय करायचं काय. लक्षात आलं का. तर तुम्ही मराठवाड्यात तयारी करताय का पश्चिम महाराष्ट्र करताय, तुमचं शिक्षण जिल्हा परिषदला झालंय का इंग्लिश स्कूलला झाले, तुमचे घरचे कोण आहेत काय आहेत, तुम्ही कोण आहेत, डझंट मॅटर. एमपीएससीचा रिझल्ट त्या 1 तासामध्ये तुम्ही काय केले त्याचा असतो. 365 दिवस कसे घातले त्याचा नसतो. त्या 1 तासामध्ये आणि राज्यसेवेच्या 2 तासामध्ये 4 तासामध्ये काय केलं तुम्ही त्याचा रिझल्ट असतो. तो बी सिरियस. तयारी कशी करायची काय करायची आता नव्याने मला सांगायला लावू नका. कॉम्पिटिशन कुणासोबत आहे भाऊ. म्हणून बारीक बारीक गोष्टी अनालिसिस करायच्या, आयोगाचे क्वेश्चन अनालिसिस करायचे. एक सोपं सांगतो, जर तुमच्या प्रश्नामध्ये प्रश्नांची संख्या जर चुकणाऱ्या प्रश्नांची संख्या जास्त असेल तर गपचिप अनालिसिस करायचं, पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. हा एकच पर्याय आहे, दुसरं काहीच नाही.
कुणी जर घेतलं ग्रोअरचं वाचलं, ह्याचं वाचलं, त्याचं वाचलं, मग तर अजून दुप्पट चुकणार आहेत. नॉलेज गोळा करून तुम्ही ब्रेनची कॅपॅसिटी वाढवत नाही, त्याच्यावर बोज देतात. लक्षात घ्या. प्रश्नाची बरोबर येणाऱ्या प्रश्नांची संख्या जर तुम्हाला वाढवायची असेल तर एकमेव तुम्हाला टॉपिक टू टॉपिक PYQचं अनालिसिस करावं लागेल. स्मार्ट स्टडी होईल, सोपी होईल, कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही खुश होणार. तर वाटणार यस झालंय काहीतरी. आलं लक्षात. मी आकडेवारी सांगतोय, हे टक्केवारी सांगतोय, ही परीक्षेला क्वेश्चन सांगतोय, ह्याला आलाय, त्याला आलाय, इतक्या वर्ष आलाय, हे कुठून झालंय? PYQ, फक्त PYQ. मी सांगतोय ना, जे स्मार्ट, तुम्ही सक्सेस झालेल्या लोकांचा फॉर्म्युला विचारा, ते पहिलाच सांगन तुम्ही PYQ जास्तीत जास्त करा. कॉम्पिटेटिव्ह मध्ये जे अधिकारी झाले त्यांनी PYQ उकळून पेले, उकळून. त्यांना माहिती कुठालचा प्रश्न कुठून आलाय, कुठं पडलाय, सोर्स काय. बर, आपण एखादा प्रश्न वाचला, अनालिसिस केलं, त्याचा सोर्सच नाही काढते, कळलं का? ते पण काढायचा, कारण त्याच्याशिवाय वेळ जाणार पण पोस्ट भेटणार. एक गॅरंटी, वेळ जाणार पण पोस्ट भेटणार. इकडे वेळ जाणार पण पोस्ट नाही भेटणार. एक आहे, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. चलो परत एकदा सांगतोय की हे जे आहे बिंदुसारा नदीवरती बिंदुसारा प्रकल्प आहे. 1155 मध्ये हा प्रकल्प स्थापन केलेला आहे, बीडला पाणी पुरवठा करणारा. आणि बीड सध्या गाजलेल्या कंडिशन मध्ये आहे भाऊ. आणि एक लास्ट माझा सांगायचा मुद्दा राहिला, तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना ही भौगोलिक, तुमच्या जिल्ह्याची भौगोलिक माहिती, राजकीय माहिती आणि तुमची सगळी डिटेल्स माहिती ही तुम्हाला पाहिजे माहिती. 2017च्या राज्यसेवेला मी ज्यावेळेस गेलो होतो, माझ्या घाम झाला होता तिकडं 23 AC मध्ये रूम मध्ये बसल्याने. कारण का, पहिली गोष्ट मला PSI करायचं नव्हतं, राज्यसेवा फोकस होता. आणि राज्यसेवा गेली PSIच निघलं. PSI ला मी तयारी न केल्यामुळे गोंधळ काय होतो माहितीये का, मला निघली तर चला जाऊ इंटरव्ह्यूला. पहिलाच प्रश्न विचारला भाऊनी, तुम्हाला काय वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे की नाही मिळायला पाहिजे? कधी बी लक्षात राहू द्या, खुर्चीवर बसला तर एंट्री केली की तुम्ही नाही येत बरं का, ते प्रत्येक प्रश्न विचारते तुमचं काय मत आहे. तुमचं आपलं मतच नाही सांगायचं, तुम्ही काय व्हायला जाणार आहेत अधिकारी. मग अधिकारीची मेंटॅलिटी, अधिकारी या नात्याने तुमची मॅच्युरिटी ती पाहिजे, त्याच्यानुसार उत्तर द्यायचं. आणि आपण मराठा हा मग आम्हाला द्यायला पाहिजे, आमचे किती हाल झाले, हा आम्ही किती आंदोलन केले. पहिलं भावना नाही, अजिबात नाही. तुम्हाला ऍज अ अधिकारी म्हणूनच उत्तर द्यावं लागेल. अजून एक प्रश्न होता, मला विचारलं तुम्ही मुख्यमंत्र्याच्या सभेला, तुम्हाला जिम्मेदारी दिली मुख्यमंत्र्याच्या सभेची आणि तिथं अचानक दगडफेक झाली तर तुम्ही काय करणार? म्हणजे मायला लय विचित्र कार्यक्रम ना ते. काय करणार काय ऍज अ PSI तुम्ही? मी जे उत्तर दिलं ते मला अजूनही माहित नाही की ते अपील झालं का नाही झालं. हा असले डेंजर क्वेश्चन विचारते आपल्याला. आणि हा मला म्हणले बीडचं आहे तर बीडचे 5 वैशिष्ट्ये सांगा म्हणले. चुकी बरं, वाईट वैशिष्ट्य नाही सांगायचे, चांगले सांगायचे. हा मी 5 वैशिष्ट्य सांगितले, 6वं त्यांनीच मला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर बीडमध्येच आहे. म्हणलं हो, मग हे का नाही वैशिष्ट्य सांगितलं? म्हणलं ते चांगलं वैशिष्ट्य नाही ना. बरोबर का? हा हा चांगलं वैशिष्ट्य सांगायचं तुम्हाला, जे तुमच्या जिल्ह्यातले, तुमचं भौगोलिक क्षेत्रफळ माहित पाहिजे, भौगोलिक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे, तुमच्या जिल्ह्यातला राजकीय नेता पुढारी कोण एकदा केंद्रीय मंत्रिमंडळात, राज्य मंत्रिमंडळात आहे नाही, होऊन गेलं, हे बी विचारते बरं का. अजून एक प्रश्न विचारला होता मला, ते केजरीवाल घोले कार्यक्रम झाला होता तेव्हा ते म्हणे की तुमचा आवडता पॉलिटिकल नेता कोणता आहे? तर आणि मला उत्तर द्यायच्या अगोदरच दुसरा एक लगेच क्रॉस क्वेश्चन टाकला, म्हणजे केजरीवाल आणि तुमचे अण्णा हजारे यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तेव्हा ते नेमकंच काय झालं, अरुण केजरीवालने नवीन पक्ष काढला होता, बरोबर. तर मग मी म्हटलं हा अरुण केजरीवाल जे केलंय ते योग्य आहे का? हा अरविंद केजरीवाल. तर मी म्हणलं हो योग्य आहे. मग ते मला म्हणते की मग अण्णा हजारे कसं काय चुकीचे आहेत? मी म्हणलं आय एम सॉरी सर, मी असं म्हणलो नाही की अण्णा हजारे चुकीचे आहेत. म्हणजे आपल्याला ते काय करतात, क्रॉस करतात. त्याच्यामुळं माइंड शांत ठेवायचं, प्रश्न नीट ऐकून घ्यायचा आणि उत्तर ज्यांनी प्रश्न विचारला ना त्यालाच उत्तर द्यायचं. नाही ह्यांनी प्रश्न विचारला ह्याच्याबद्दल गप्पाने गोष्टी करायला लागले, ज्यांनी विचारलं त्याला द्यायचं. आणि स्माइल ठेवायची चेहऱ्यावर, सगळ्याकडे थोडी थोडी नजर मारायची, क्रॉस नाही मारायची अशी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही क्रॉस नजर मारतात. तर सांगायचा मुद्दा आहे
की जितकी तुम्ही कॉम्पिटेटिव्हची तयारी करतात तितकीच, जर तुम्ही PSI आणि राज्यसेवा करत असाल तर इंटरव्ह्यूची सुद्धा तेवढीच व्यवस्थित तयारी करावी लागते. हा, तिथं तुम्ही इकडं काय धिंगाणा केला आणि ते सगळा निघतो मग. कारण का बिहेवियर आपलं कसं बनलंय ना त्याच्यावर तुम्हाला. अजून एक गोष्ट लक्षात राहू, अवांतर वाचन व्यवस्थित राहू द्या तुमचं, ते इतकं कामी येतं. मुली विशेषतः अवांतर वाचन मध्ये मुली महाग असतात जास्तीत जास्त. अवांतर बुक्स नीट वाचा. ताई मी कलेक्टर होणार, धडपडणाऱ्या तरुणांसाठी खतरनाक पुस्तक आहे भाऊ, तुम्हाला झोपच येऊन देणार नाहीत. असल्या पुस्तकांनी काय होतं की तुमची मॅच्युरिटी डेव्हलप होती, निर्णय क्षमता तुमची वाढती. त्याच्यामुळे तुम्हाला, आणि MPSC मध्ये काय महत्वाचं आहे, निर्णय क्षमता. निर्णय क्षमता स्ट्रॉंग पाहिजे तुमची. उद्या अधिकारी होणार आहेत ना, तिथं तुम्हाला निर्णयच घ्यावा लागणार आहे आणि अशीच लोक ते निवडतं. म्हणून तुम्ही इंटरव्ह्यू प्रश्न विचारताना तुमचा कॉन्फिडन्स एक कोपऱ्यात ते बसलेलंच असतं सायकोलॉजिस्ट. ते तुमचं फक्त ऑब्झर्वेशनच करतं, तुम्ही कोणत्या प्रश्नाला कसे उत्तर देताय, कसं हे करतात, तर ते त्याच्यासाठीच असतो कार्यकर्ता. त्याच्यामुळं हा, एक तुम्हाला अजून एक प्रश्न सांगतो. औरंगाबादलाच एक माझा मित्र आहे, तो इंटरव्ह्यूला आला होता आणि त्यांनी काय केलं, त्याची ते डॉक्युमेंटची फाईलच विसरून गेली ST मध्ये आणि आलं कार्यालयात इंटरव्ह्यूला. तुम्हाला माहिती नाही तर कुठे इंटरव्ह्यू होतात. अबे जाणावे कधी, जाणा तिथं कसं वातावरण असते काय, एकदा बघून तर या. हा, कुठून इथून सुरुवात, जिथं होते त्यांनाच माहित नाही. दोनच ठिकाण आहे, एक तर मुंबई, एक तर पुणे. तुमचं औरंगाबाद करा ना, विभागातले सर्च करा, जा तिथं. सांगतो उदाहरण, चला हे गेलं ST मध्ये, त्याचे डॉक्युमेंट विसरून गेले. सेंट्रल बस स्टँड आला कार्यकर्ता तिकडं आणि गेला, बसला त्याच्या पुढे एवढे मोठे लेकरं, हे तळमळीत कार्यकर्ता, आता काय होणार, कसं होणार. आणि मी त्याच्या सोबत होतो, हे 17ची गोष्ट आहे. मी म्हणलं यार आता कसं होणार. मग त्याच्याऐवजी मी टेन्शन मध्ये, यार ह्याचं आता, आणि एवढा अभ्यास केलेला, एवढं ह्याच्यातून आलेलं, आणि ते काहीच नाही, उग दट कार्यकर्ता. मला टेन्शन पण त्याला टेन्शन नाही. मग त्याच्या अगोदर माझा इंटरव्ह्यू वगैरे झाला, मी बाहेर आलो, त्याचा इंटरव्ह्यू होईपर्यंत थांबलो. इंटरव्ह्यू त्याचा झाला, म्हणजे चालू होता आणि तेवढ्यात ते गेलं इंटरव्ह्यूला आणि बसलं. मी आय कम इन, हा यस सिट डाऊन थँक्यू, बसलं आणि त्याला प्रश्न उत्तर चालू केले. आणि ते म्हणला तुमचे डॉक्युमेंट कुठे येतं, डॉक्युमेंटची फाईल द्या. तर ते म्हणलं आय एम सॉरी सर, माझी गडबडमध्ये ST मध्येच ती बॅग राहिली डॉक्युमेंटची, पण आपला इंटरव्ह्यू संपेपर्यंत ते भेटतील. कसे भेटतील म्हणे. मी मित्राला सांगितलंय. ते म्हणला त्याला काय माहिती कोणत्या गाडीत आहे. ते म्हणले मी गाडीत येतानाच गाडीचा नंबर आणि गाडी कुठून कुठे चालली माहिती करून घेतलं होतं. अलग लक्षात. हा, इंटरव्ह्यू तुमच्या तुम्ही इंटरव्ह्यूला चाललात ना, त्या दिवशी इंटरव्ह्यू सुरू झालेला असतो. असं गृहीत धरा ना की गेटमध्ये आलात तर हॉलमध्ये गेलात मग इंटरव्ह्यू सुरू झाला, असं काही नसतं. इंटरव्ह्यूची पद्धत वेगळीच असते. इंटरव्ह्यूला तुम्ही घरातून निघला ना, तुमचा इंटरव्ह्यू सुरू झाला असतो, हे लक्षात घ्या. त्यामुळं तिथं गेल, अरे तुमचा इंटरव्ह्यू होता, नॉट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. त्यांना काहीच नाही रिॲक्ट केलं. ते म्हणजे इट्स ओके, नो प्रॉब्लेम, आज इंटरव्ह्यू आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर आहे. आणि आपली तळमळ, जर तुमच्यातली एखाद्याची फाईल हिरला असतं, काय करू पप्पा, हीच मॅच्युरिटी आता तुमच्यात आहे. पण ऍज अ तुम्ही इंटरव्ह्यूला तर तेव्हा तुमची ही मॅच्युरिटी राहणार नाही ना. तुम्हाला कळन, अरे हा व्हेरिफिकेशन आहे, तुमचं हे नाहीये, तर ते सिलेक्शन झालं. लक्षात घ्या, काही नसतंय. त्यांनी सांगितलं त्या दिवशी फक्त इंटरव्ह्यू होता, व्हेरिफिकेशन नंतर होतं. एक मुलगी होती, तिला विचारलं, ती म्हणली मी आय कम इन सर. ते म्हणले टाइम प्लीज. घ्या, आता काय करायचं. ती सर मी आय कम इन सर, टाइम प्लीज. 3दा झालं. मग तिला कळलं नाही, ह्यांना बी म्हणले जाऊ दे आता, हा येस कम इन. मग तिला बसायच्या टायमिंगला कळलं की इंटरव्ह्यू सुरू हो गया. कळत आहे का तुम्हाला. मग इंटरव्ह्यूचं काही असे काही लिहून आणलेले नसते त्यांचे प्रश्न, काही नसते. तुमच्याकडे बघून 2 मिनिटात इंटरव्ह्यू तयार करतात ते. त्यामुळं अभ्यास व्यवस्थित करा. अभ्यास करताना सांगतोय, हे बघा, तुम्ही पायऱ्या जर उतरत असाल, ऍज अ अधिकारी 5 मिनिटासाठी सांगा तुम्ही ST आहे तर आता पायऱ्या उतरा बरं. कशी उतरता तुम्ही, व्यवस्थित उतरणार, बॅग बिग धरून अशी टाका आणि जाते असं बी. ह्याला म्हणतात मॅच्युरिटी. मॅच्युरिटी तुमची उठण्यात, बसण्यात, बोलण्यात, वागण्यात, याच्यातून तुमची मॅच्युरिटी, ती मेंटॅलिटी कळती आणि मग तुम्ही ऍज अ अधिकारी घडतात. निर्णय क्षमता तुमची वाढती. आणि रोजचं हे जर असलं तर वाढणार नाही ना. इकडे कोणाला हानमार करतो, शिवाय देतो, तू PSIच्या इंटरव्ह्यूला जाणार. कळलं का. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात राहू द्या. चलो, बिंदुसारावर आलतो तो 1955 ला सुरू झालं होतं युद्ध. हा, त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या. हे नामलगाव आयोगाने तुमच्या तलाट्याला प्रश्न विचारला होता. नामलगाव हे बीडच्या तलाट्याचा प्रश्न आहे. नामलगाव ते तिथलचा लोकल आहे ना, प्रश्न विचारते तुम्हाला. आणि मंजरत कोणत्या ठिकाणी ती या नदीला मिळते, असा एक क्वेश्चन विचारले तुम्हाला. चलो, महत्वाची IMP नदी मांजरा नदी. मांजरा नदीची लांबी 724 किलोमीटर. आता नीट लक्षात घ्या, ही जी 724 किलोमीटर आहे
ही नुसती महाराष्ट्रातील नाहीये. म्हणतात मग गोदावरीपेक्षा ही लांब आहे. तर ही महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक 3 राज्यातली मिळून ती 724 किलोमीटर आहे. पाटोदा पठार मध्ये मांजरा नदीचा उगम होतोय. केज, रेनी, लिंबा, चौसाळा, गिरणा हे तिच्या उपनद्या आहेत. तेरणा तिथं मग एक राहिलेली होती, मेन्शन करून ठेवा. तेरणा आणि त्याच्यानंतर तावरजा ह्या तिच्या उपनद्या आहेत. लेंडी, मन्याड आणि ती कुंडलवाडी नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा प्रवेश करून ती तिला मिळते. मगाशी सांगितलं होतं लेंडी प्रकल्प महाराष्ट्र तेलंगणा. निजाम सागर प्रकल्प आहे बघा एक, निजाम सागर धरण डॅम. तर हे धरण जे आहे ते तेलंगणा आहे, नॉट कर्नाटका. बऱ्याच ठिकाणी पोरं वाचतात कर्नाटका, नाही, तेलंगणामध्ये निजाम तिथलचा डिस्ट्रिक्ट पण आहे त्या काळातला. ठीक आहे, तर हे निजाम सागर धरण प्रकल्प आहे या नदीवरती. ओके, आणि मांजरा प्रकल्प मग तुम्हाला कर्नाटकमध्ये सांगेल. ठीक आहे ना. बाकी आता एक गोष्ट लक्षात राहू द्या, आता तुमची IMP माहिती जी आहे ही जी कोणती कोणती आहे ही नीट बघून घ्या. एकदा सांगतो अगोदर, गोदावरीच्या उपनद्या, हे आयोगाचा प्रश्न आहे, गोदावरी नदीच्या उपनद्या त्यांच्या लांबीनुसार चढता क्रम विचारला होता. गोदावरीला ज्या उपनद्या आहेत त्यांच्या लांबी पकडली, त्यांच्यानुसारच तुम्हाला 5 नद्या काढल्या आणि त्याचा चढता क्रम विचारला. तर सगळ्या नद्या तुम्हाला सांगितल्यात, त्यांची नदी लांबी घ्या, चढता क्रम उद्या विचारता, उतरता क्रम जर विचारला तर माहिती जी आहे ती लक्षात राहू द्या. वर्धा नदीचं सेम, हे काय नाही, मी काय कुठून आणलं नाहीये, ते पुस्तकातच आहे, ते या पद्धतीने काढून घ्या. धरणं, त्याच्यानंतर गोदावरी नदी खोऱ्यातील धरणं, कोणत्या नदीवर कोणते धरणं आहेत. ओके, धरणं झाल्याच्या नंतर तुम्हाला गोदावरी नद्यांच्या काठावरचे शहर, त्या कोणती नदी आहे त्यांच्या कोणत्या काठावर शहर आहेत, संगम स्थळे, हे तुम्हाला MPSC विचारण, संगम स्थळे. त्याच्यानंतर काठावरील शहरे, हे गोदावरी नदीच्या काठावर त्र्यंबकेश्वर, नाशिक, कोपरगाव, पुणतांबे, पैठण, गंगाखेड, नांदेड, धर्माबाद, शिरोंचा, असं सगळ्या नद्यावरचे विचारते. हे सगळीकडे भेटतं माहिती, एका जागेवर फक्त काढून घ्या. ओके, भीमा नदीवरती तुम्हाला प्रश्न विचारते ना, सेम ॲज इट इज. मी मगाशी जसं काढून दिला त्या पद्धतीने तुम्ही फक्त नद्यांच्या डाव तीर, उजवं तीर याच्यावरच्या नद्या काढा, तिची लांबी, तिच्या काठावरचे शहर, राजकीय, भौगोलिक, हे सगळ्या ज्या माहिती आहेत ना हे त्या पद्धतीने काढा. जे महत्वाचं एक पॉईंट डिटेल्स घेईन, बाकी तुम्हाला त्या पद्धतीने करायचंय भीमा नदीवरती. तर ओके, सेम ॲज इट इज. एकूण लांबी, महाराष्ट्रातील एकूण क्षेत्र, महाराष्ट्रातलं क्षेत्र, राजकीय क्षेत्र आणि भौगोलिक, सेम माहिती आहे. सेम माहितीचे प्रश्न नदीवरती विचारते, ते सेम तुम्हाला फक्त पॉइंट आहेत ना ते व्यवस्थित काढायचे. तर नदी, त्याच्यावरती खोऱ्यातील संगम स्थळे, भीमा नदीच्या खोऱ्यातील संगम स्थळे, त्याच्यानंतर या काठावरचे शहर, हे सगळे सांगायचे. भीमा नदीला कुठं चंद्रकोर आकार तयार झालेला आहे, पंढरपूरला. ठीक आहे ना, नीट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर त्याच्यावरचे सेम सेम माहिती आहे जे दुसरीकडे कुठं, कृष्णा नदीवरती पण तेच आहे. कृष्णा नदीचा जो उगम आहे तो कुठे, महाबळेश्वरला. सांगा बरं, 5 नद्यांचा उगम, कृष्णा नदीवर जास्त क्वेश्चन नाही विचारते. 5 नद्यांचे उगम सांगा कोणते आहेत. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि त्रित्री, 2 आहेत, गायत्री, सावित्री. ठीक आहे ना. कोयना, वेण्णा, वैना, कृष्णा, न आलं, त्र आलं. आणि पंचगंगा. पंचगंगा कोणत्या 5 नद्या तयार होतात. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. त्याच्यातली सरस्वती कसली नदी आहे, लुप्त नदी आहे. सेम माहिती आहे, काही वेगळं काय. नद्या खोऱ्यातले धरण, ते सगळे काठावरचे शहर आणि नद्या खोऱ्यातल्या ज्या त्याच्या उपनद्या त्यांच्या लांबीनुसार क्रम, वेगळं काही नाहीये, तेच आहे तुम्हाला त्या पद्धतीने. फक्त चलो, तापी नदी जी आहे ना, हे व्यवस्थित नदीचे डायग्राम काढून घ्या. आणि तापी गोदावरीच्या नंतर जर कोणत्या नदीवर क्वेश्चन विचारले असतील तर ती कोणती आहे, तापी नदी. तुम्हाला काढायला येते का, आपण बघूया. ओके, तुम्ही डाव्या उजव्या तीरावरच्या फक्त नद्या मला काढून दाखवा. ओके, अशा पद्धतीने मी काढून देते, तुम्हाला कॉन्फिडन्स वाढन. जरा काढून घ्या नद्या, डाव उजवं तीर. झालं का.
नद्याचं डायग्राम तुम्हाला काढता आली पाहिजे. 2 नद्या तुम्हाला काढून देईल. हा काय झालं? फॅन. अरे हे बघ इथे गपचूप फॅन बसलाय, मला तर माहितच नाही. थँक्यू. चलो, काढली नदी. हा चलो, इकडचं कोणतं तीर आहे? आता ही पश्चिमेकडे वाट चालली आहे. हे कोणतं आहे? उजवे. आणि हा खालचा कोणता आहे? डावा. ठीक आहे. आता खालच्या डाव्या तीरावरच्या अगोदर नद्या लिहा. ह्या 3 आहेत, हे 3 इथं रेषा मारून ठेवा. त्या 3चे नाव लिहा. पहिला इकडून इकडे लिह, इकडून असं लिहित जा. पूर्वेकडून पश्चिमेकडे लिहित जा. ह्या 3 पहिली. चलो, हिचं नाव टाका. ह्या अमरावती जिल्ह्यामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आहेत. कापरा, शिपना. कापरा पहिली, कापरा. शिपना, कापरा शिपना. गाडगी, गाडगी झालं. आणि गाडग नदीला एक नदी येऊन मिळती, तिचं नाव लिहा डोलार. डोलार, डोलार. तापी नदी महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवरती खूप महत्वाची नदी आहे. डोलार लिहिलं. चलो, त्याच्यानंतर पुढे लिहा तुमच्या औरंगाबाद मधली ही एक टाकून घ्या. हिचं एक नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर ही कोणती आहे? पूर्णा. चलो, दौलताबादचा किल्ला. दौलताबादचा किल्ला कोणत्या डोंगरात आहे रे? अजिंठ्याचे काय डोंगर आहेत? हा, वेरूळ, अजिंठा. नक्की औरंगाबाद मध्ये राहून जर उत्तर चुकलं रे बाबा, मग तर काहीच खरं नाही. कोणते डोंगर आहेत औरंगाबाद मध्ये? औरंगाबाद मधले डोंगराचेच नाव सांगा. टेकडे डोंगर होऊन जाऊ द्या, काय होतंय त्यात. हा, कोणती टेकडी? हा, या टेकडे बिकडे माहिती. साई टेकडी, गणेश टेकडी. हा हा हा, बर, ओके. अजून हे सगळे गेलेले बरं का कुणाबर तरी. हा, अजून कोणती सांगा? हनुमान टेकडी. बर, अजून जीएमपीसी विचारण्यात येतं, अजून आलेच नाहीत. ज्या एमपीसीने विचारणार आहेत ते आलेच नाहीत ह्याच्यामध्ये. हा, हळूहळू विचारणार आहेत. हे सिरियस, हे डोंगर मगाशी सांगितलं ना, महाराष्ट्रातील जिल्हा आणि डोंगर, आणि जिल्हा आणि टेकड्या, आणि जिल्हा आणि पठार. हे मी जे सांगितले ते अभ्यास करा. तुम्ही जे करताय ते नका करू. ते तुम्हाला तुमच्या तलाट्याच्या परीक्षेला सुद्धा विचारणार नाही. चलो, दौलताबादचा किल्ला, चौक्याचे डोंगर. नीट लक्षात राहू द्या, कोणते डोंगर आहेत इथं? चौक्याचे डोंगर. चौक्याच्या डोंगरामध्ये एक नदी उगम पावतीन उत्तरेकडे वाहत जाते. कोणती आहे? वाघूर नदी. लक्षात, अजिंठ्याचे तर पण तिथं पर्यटक इकडे आजूबाजूला लय मोठा एरिया, पण ही येते उगम चौक्याच्या डोंगरामध्ये. आणि हा किल्ला तिथंच आहे. इतिहासकालीन दौलताबादचा किल्ला कोणत्या नदी काठावर आहे? हे तुमचा तलाट्याचा प्रश्न आहे औरंगाबादचा. इतिहासकालीन दौलताबादचा किल्ला कोणत्या नदी काठावर आहे? तर कोणत्या आहे? कोणत्या नदी काठावर आहे? वाघूर नदी काठावर. औरंगाबाद शहरच कोणत्या नदी काठावर आहे सांगा? कोणत्या आहे? खाम. चलो, कालीगंगा आहे का गोरी गंगा आहे? कालीच आहे का? चलो, हा, त्याच्यानंतर ही कोणती लिहिली? वाघूर. चलो, उसके बाद ल्या पटापट इकडे तुम्हाला उत्तरेकडे वाहणाऱ्या नद्या लिहायच्यात आता तुम्हाला. चला, याच्यानंतर चौकीचे डोंगर लक्षात राहू द्या बरं का. चौकीचे डोंगर तुम्हाला एमपीसी विचारते. काहीतरी टोचतंय रे. लिहिलं. चलो, त्याच्यानंतर लिहा दुसरी आहे गिरणा नदी. ही लय लांबून इकडे नाशिक मधून फिरून फिरून अशी येते. गिरणा नदी. गिरणा लिहिलं का? त्याच्यानंतर लिहा बोरी. गिरणा, गिरणाच्या पुढं बोरी, त्याच्या पुढं पांझरा. पांझरा.
झालं का? ओके. आता ही वाघूर सोडता बाकीचे ज्या नद्या आहेत ह्यांचे उगमस्थान कुठं असेल रे? कुठं? सातमाळ अजिंठ्यात असेल. यांचे जे उगमस्थान आहे हे कुणीकडे असणार आहे? तर अजिंठ्याच्या डोंगरामध्ये. आता त्याला इकडनं नद्या दाखवा रे तिच्या. हे तीर कोणतं आहे? तापी नदी. हीच तापी नदी नाव टाका रे बाबा. हा, तापी नदी. कोणत्या डाव्या तीरावरच्या नद्या सांगितल्या सांगा बरं एकदा. डाव्या तीरावरच्या तिच्या नद्या कोणत्या कोणत्या लिहिल्या तुम्ही? कापरा, शिपना, हा, शेवटची कोणती आहे? पांजरा. चलो, उजव्या तीरावरच्या नद्या. पहिली सुकी, सुकी 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 गुळी, सुकी गुळी गुळी. अनेर, अनेर अनेर अनेर. हा, अरुणावती, अनेर अरुणावती. गोमती, गोमती. तिला ऑब्लिक लिहा गोमई. ज्यावेळेस एमपीएससीने तुम्हाला एक वेळेस विचारला गोमती, दुसऱ्या विचारला गोमई, ऑब्लिक नाव लिहा गोमती ऑब्लिक गोमई. आणि बाकी कोणती आहे? बाकी. झालं का रे? हे पूर्णा नदी, हे पूर्णा नदी हे तिकडच्या डाव्या उजव्या तीरावरच्या तापी नदीच्या खोऱ्यातल्या. ठीक आहे ना? चलो, आता बघा ह्याच्यातले महत्वाचे पॉइंट. तापी नदीचं खोरं. आता एकूण लांबी सांगा तापी नदीची. आता हे सगळं तुम्ही सांगायचं, पटापट सांगायचं. 200. एकूण लांबी सांगा. एकूण लांबी सांगा. 724 किलोमीटर. चलो, 724 किलोमीटर. 724 किलोमीटर. महाराष्ट्रातील लांबी 208, 208. एकूण क्षेत्रफळ सांगा. तापी नदीचं एकूण क्षेत्रफळ सांगा लवकर. 65,150. 65,150. महाराष्ट्रात 31,600. 31,660. झालं? झालं का? आता इकडे लक्ष द्या. राजकीय क्षेत्र. राजकीय क्षेत्रामध्ये आता तुम्हाला काय सांगितलं होतं? राज्य. बरोबर ना? इकडं सातपुडा पर्वताच्या दक्षिण उतार आहे, बैतूल जिल्हा आहे. बरोबर ना? याचा अर्थ ते कोणतं राज्य आहे? मध्य प्रदेश, एमपी. ओके. त्याच्यानंतर MH. त्याच्यानंतर गुजरात. बरोबर ना? गुजरात मग गेली 3 राज्य. ओके. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तिने अमरावतीमध्ये प्रवेश केला का रे? अमरावती. त्याच्यानंतर जळगाव मध्ये आली. जळगाव मधून धुळे, धुळ्यातून नंदुरबार. बरोबर ना? ओके. त्याच्यानंतर भौगोलिक क्षेत्र. ही जर तापी नदी असेल तर उत्तरेला कोणती डोंगररांग पर्वतरांग आहे? सातपुडा. आणि दक्षिणेला कोणती आहे? सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान भौगोलिक क्षेत्र सांगायचं. तापी नदीचे वैशिष्ट्य इकडे नीट लक्षात राहू द्या. आता तापी नदीचं वैशिष्ट्य काय? एक गोष्ट लक्षात राहू द्या. कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये खूप खोलवर गाळाचं संचयन झालं आहे? हा पहिलं वैशिष्ट्य. कोणतं आहे? हिने मध्य प्रदेश पासून सगळा गाळ वाहून आणलाय आणि खानदेशामध्ये टाकलाय. बरोबर ना? या गाळाचं संचयन महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्याच्या पेक्षा जास्त खोलवर गाळाचं संचयन झालं आहे. खूप खोलवर गाळ साचला आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खूप खोलवर गाळाचं संचयन झालेली नदी. दुसरी गोष्ट, हा सगळा गाळामुळे इथलचा जो भाग आहे ना तो सुपीक झालाय. सुपीक झालाय. म्हणून तापी नदीला खानदेशाची काय म्हणतात? कन्या. खानदेशाची कन्या. बरोबर ना? त्याच्यानंतर हे गाळाचं संचयन, पाणी आणि तापी नदीच्या खोऱ्यामध्ये जे हवामान आहे, तापी नदीच्या खोऱ्यामधलं हवामान किनारपट्टीला जे आहे, कोकण किनारपट्टीला तसं बी आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं पठारी भागामध्ये डोंगर अंतर्गत जे भागामध्ये आहे तिकडचं पण आहे. दोन्ही ठिकाणचं तापमान हे आयोगाने विचारलेला प्रश्न नीट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर जे काही थंडगार वारे वाहतात तिथं त्याला बोचरे वारे म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये तापी नदीच्या खोऱ्यामध्ये तुम्हाला आयोगाने जर प्रश्न विचारला तर ते बोचरे वारे जे आहेत म्हणजे आल्हाददायक आणि थंडगार असतात. ओके. हे या नदीच्या खोऱ्यामध्ये वाहताना दिसतील. त्याच्यानंतर हे जे काही तापी नदीचं खोर आहे, सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वतामध्ये सातपुडा पर्वत हा एवढ्या खूप प्राचीन काळातला पर्वतरांग आहे. त्याचं पण अपक्षरण झालं आहे.
मग या सातपुडा पर्वतामधून जे काही लोकल झरे जे वाहत येतात, या झऱ्यामुळं इथं तुम्हाला आणि या नद्यांच्या म्हणजे ह्या तापी नदीच्या खोऱ्यामुळं आणि ह्या सातपुडा पर्वतात जीज अपक्षरण होऊन इथं तुम्हाला खचदरीची निर्मिती झालेली दाखवेल. हा जो भाग आहे हा ओबड धोबड झालेला आहे, म्हणजे इथं बिहड असतो. बिहड, हे बिहड हा शब्द विचारला होता. बिहड म्हणजे कोणता आपलं तो चंबळ नदीच्या खोऱ्यामध्ये सेम आणि तापी नदीच्या खोऱ्यामध्ये सातपुडा पर्वतामध्ये सेम गोष्टी आहेत. एक तर बिहडची निर्मिती आणि ओबड धोबड प्रदेश म्हणजे त्याला बॅड लँड ट्रोपोस्फिअर म्हणायचं. अशी जमीन जिथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पीक किंवा कोणत्याही प्रकारचे वनस्पती अशा वगैरे येत नाहीत. सातपुडा पर्वताच्या पायथ्याला बिहडची निर्मिती, सातपुडा पर्वताच्या पायथ्याला शिलापाद आणि बिहडची निर्मिती, हे दोन वैशिष्ट्य. तिसरं वैशिष्ट्य इथं काय, बोसरे वारे हिवाळ्यामध्ये वाहतात आणि त्याच्यानंतर खूप खोलवर गाळाचं संचयन झालेलं आहे या नदीच्या खोऱ्यामध्ये. हे वैशिष्ट्य तुम्हाला तापी नदी संदर्भात लक्षात ठेवायचे 4 वैशिष्ट्य. ओके, त्याच्यानंतर तापी नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्याचा जर गोदावरीवर सेम प्रश्न विचारला असेल तर तापी नदीवरती तुम्हाला येणाऱ्या काळात विचारते की तापी नदीवरती महाराष्ट्रातल्या की या नद्यांच्या उपनद्यांचा चढता क्रम किंवा उतरता क्रम लांबीनुसार. ठीक आहे ना, तर हे नीट व्यवस्थित लक्षात राहू द्या. आणि तेच आहे, बाकी काठावरील शहर आहेत, धरणं आहेत, त्याच्यानंतर तुमचे इथून पुढचा जो पॉइंट आहे ना, हा जो आहे हा बिलकुल सिरियसली घ्या. याच्यावर सगळ्यात जास्त वेळेस क्वेश्चन विचारते एमपीएससी. अख्ख्या नदी प्रणालीवरती सांगितलं मी. पहिली गोष्ट, महाराष्ट्रातील नदी खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार तुम्हाला क्रम विचारण एमपीएससी. महाराष्ट्रातल्या क्षेत्रफळानुसार नद्यांचं खोर एकतर जोड्या लावा नाहीतर चढता उतरता क्रम. सगळ्यात जास्त कोणत्या नदीचं खोरं आहे? गोदावरी 49%. तिथं तुम्ही मेन्शन करून ठेवा. तापी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के क्षेत्र व्यापलाय? 16.96. भीमा नदीने किती व्यापलाय? 15%. कोकण किनारपट्टीने 9%. आणि क्षेत्रफळानुसार जर विचारला तर यांनी किती व्यापलाय? 10%. कृष्णा नदीच्या खोऱ्याने किती व्यापलाय? 9.3% किंवा 9.32%. इथून पुढचे सगळे आयएमपी पॉइंट आहेत, येणाऱ्या काळात तुम्हाला असले प्रश्न विचारत आहेत. जिल्ह्याची जीवनवाहिनी जे येणाऱ्या काळात आहेत, कोल्हापूरची पंचगंगा आहे. आता ही जीवनवाहिनी प्लस हिला काय म्हणायचं? दुःखद अश्रू. 2017 नुसार जर बघितलं तर हिला दुःखद अश्रू सुद्धा म्हणतात. कारण का, पंचगंगा नदीला तेवढा इतका खतरनाक पूर येतोय की कोल्हापूरची जीवनवाहिनी परत काय करते? दुःखद अश्रू म्हणून झाली. पुण्याची जीवनवाहिनी कोण आहे? मुळा मुठ्ठा. ओके, मुळा मुठ्ठा आहे, मुळा पण लिहा, मुळा मुठ्ठा. भीमा नदी सोलापूरची आहे. कृष्णा नदी सातारा. तापी नदी कोणाची आहे? जळगावची. येणाऱ्या काळात आहेत, पुस्तकात नाहीत असे प्रश्न येतं. पटापट त्याचे फोटो काढून ठेवा. झालं? चलो, हा एक तुम्हाला येणाऱ्या काळातला अजून एकदा विचारलाय प्रश्न. तुम्हाला नदी खोर, उन्हाळ्यातलं त्या नदीच्या खोऱ्यातलं तापमान आणि हिवाळ्यातलं त्या नदीच्या खोऱ्यातलं तापमान, याच्यावर एमपीएससी प्रश्न विचारण. कोकणातील नदी जी आहे 33 आणि 22 अंश सेल्सिअस आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोदावरी 35 अंश सेल्सिअस उन्हाळ्यात आहे, हिवाळ्यामध्ये 18 अंश सेल्सिअस आहे. भीमा नदीवरती बघा, याच्यावरती तुम्हाला 2017च्या पूर्व परीक्षेला विथ कंबाईन या परीक्षेला विचारला होता. तर येणाऱ्या काळात तुम्हाला विचारते. मग पूर्ण नदीचं खोरं जर बघितलं आपण, 35 ते 42 अंश सेल्सिअस तापमान आहे. कधी? उन्हाळ्यामध्ये. आणि हिवाळ्यामध्ये किती आहे? थंडीच्या लाटाने बळी इथंच जातात आणि उष्ण घातेचे बळी इथंच जातात. आणि वर्धा वैनगंगा नदी तर इथं जे आहे 34 ते तुमचं 42 आणि 14 ते 17 अंश सेल्सिअस. सरळ विचारते, महाराष्ट्रात कोणत्या नद्याच्या खोऱ्यामध्ये सर्वात कमी तापमान असतं आणि कोणत्या नद्याच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त तापमान असतं? सांगा उत्तर मला, एकमेव वन लाइनर. सर्वात जास्त तापमान कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये? सर्वात कमी तापमान कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये? सगळ्यात जास्त आणि सगळ्यात कमी? सगळ्यात कमी कोणत्या नदीचं तापमान आहे? हिवाळ्यामधलं. 12-15 आणि 35-42. म्हणजे याचा अर्थ या नदीच्या खोऱ्यामध्ये तापमान कसं आहे? जास्त आहे. सरासरी महाराष्ट्रातील नद्यांच्या लांबीनुसार योग्य क्रम हे काढून ठेवा. आता येणाऱ्या काळात हे विचारलं जाईल. गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा इथंच गोटे हाणू नका.
इकडे बाकीच्या इकडे करा. हे नद्यांची एमपीसी विचारण नद्यांची लांबी. चलो, महाराष्ट्रातील नद्यांची खोरे त्यांचा योग्य क्रम क्षेत्रफळानुसार हे तुम्हाला भेटून जाईल, पण लक्षात राहू द्या, कारण का गोदावरीचं क्षेत्रफळ सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर भीमा, भीमानंतर कृष्णा नाही तर वर्धा नदी आली आहे, वैनगंगा, तापी, कृष्णा आणि त्याच्यानंतर पैनगंगा. जे शॉर्टकट ट्रिक जुन्या होत्या हा ते एक्सपायर झालेत, ते काढून टाका तुमच्या रील्स वरच्या, ते काढून टाका. IMP पॉइंट येणाऱ्या काळात हा तुमचा असणारा प्रश्न आहे. खडक आणि खनिज. आता हे खडक आणि खनिज तुमच्या खनिजसाधन संपत्ती मधला आहे, पण तुमचा हा प्रश्न महत्वाचा आहे की नदी खोरे आणि खनिज. इथं तुम्हाला आयोग प्रश्न विचारल, भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये कोणते खनिज आढळतात? चुनखडी आणि ऍस्बेस्टॉस. हा जो चुनखडी आहे हा तुफा प्रकारचा चुनखडक महाराष्ट्रात एकमेव जिल्हा आहे जिथे आढळतो. कॅल्शियम कार्बोनेट असणारा, म्हणजे त्या ह्याच्यामध्ये 75% कॅल्शियम कार्बोनेट असतं, त्याला तुफा प्रकारचा चुनखडक म्हणतात. आणि ते एकमेव जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर. ओके, नीट लक्षात राहू द्या. तर भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये चुनखडी, ऍस्बेस्टॉस. कृष्णा नदीचं खोरं बॉक्साईट, चिनी माती. पैनगंगा नदीचं खोरं चुनखडी, दगडी कोळसा. वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये चुनखडी, क्रोमाइट, डोलोमाइट. वैनगंगा नदीचं खोरं मॅग्नीज, क्रोमाइट, लोह खनिज आणि त्याच्यानंतर चुनखडक. बाकी तुम्हाला वर्धा आणि वैनगंगा नदीचे खोरे हे दगडी कोळसा आणि खनिज उत्पादक पट्टा म्हणून ओळखला जात आहे. सगळ्यात जास्त खनिज उत्पादक पट्टा कुठं आहे तर वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये. सगळे खनिज विदर्भामध्ये जास्त आहेत, म्हणून वर्धा वैनगंगा खनिज उत्पादक पट्टा. याचा फोटो काढून ठेवा, एक्सप्लेन करायची गरज नाही, हे तुमच्याकडे आहे, म्हणजे माहिती फक्त राहिली. धरणातल्या जलाशयाला दिल्यात आलेले नाव आणि याच्यापेक्षा एक्स्ट्रा तुम्हाला कोणत्याही पुस्तकात भेटणार नाहीत. सगळ्याला नावं दिली. तर इकडे धरणं ते कोणत्या नदीवर आहे आणि त्याचं नाव काय आहे. तानाजी, वीरबाजी, येसाजी, नाथ सागर, शहाजी, लक्ष्मी सागर. ठीक आहे, ते ह्याचा पण काढून घ्या. मुळा, मुठ्ठा, संत ज्ञानेश्वर. हातनूर प्रकल्प बघा, हे आता एमपीसीने विचारला होता. हातनूर प्रकल्प, मुक्ताई सागर त्याला नाव दिलंय. चांदोलीला वसंत सागर, भंडारदऱ्याला आर्थर लेक आणि विल्सन डॅम. गोसी खुर्द, इंदिरा सागर, तोतला डोह, मेघदूत, तानसा, दूधगंगा. माजलगावला आता तुम्ही शोधायचं, मला सांगा, एकमेव शोधून दाखव फक्त. आंतरराज्य प्रकल्प बावनथडी. जोड्या लावामध्ये प्रश्न इथे विचारतात बघा. बावनथडीवरती, पण कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. पेंच मगाशी सांगितलं होतं, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश. तिल्लारी म्हणल्यावर खाली दक्षिणेकडे जा, महाराष्ट्र आणि गोवा, म्हणजे आपल्या ह्याच्यातला कुठलचा कोल्हापूर. लेंडी महाराष्ट्र तेलंगणा. बाघ महाराष्ट्र मध्य प्रदेश. दूधगंगा महाराष्ट्र कर्नाटक. IMP करून ठेवा ह्याला पण. थँक्यू. ब्रेकच आहे मीच थांबतोय.